2 योएल अध्याय 2 जोएल चैप्टर 2 योएल अध्याय 2 उसका 28 से लेके 32 तक, त्याचं 28 से 32 पर्यंत, 28 से लेके 28 से उसका 32 तक, त्याचं 32 पर्यंत। योएल अध्याय 2 उसका 28 से त्याचं 28 पासून। उन दिनों के बाद मैं सब प्राणियों पर अपना आत्मा उंडेलूंगा, तुम्हारे बेटे बेटियां भविष्यवाणी करेगी, तुम्हारे पुरनिये स्वप्न देखेंगे, तुम्हारे जवान दर्शन देखेंगे, तुम्हारे दास और दासियां, उन पर भी मैं उन दिनों में अपना आत्मा उंडेलूंगा। मैं आकाश में और पृथ्वी पर चमत्कार करूंगा, अर्थात लहू, आग, धुएं के खंभे दिखाऊंगा। यहोवा के उस बड़े और भयानक दिन आने से पहले सूर्य अंधियारा होगा और चंद्रमा रक्त सा हो जाएगा। उस समय जो कोई यहोवा से प्रार्थना करेगा वो छुटकारा पाएगा, और यहोवा के वचन के अनुसार सिय्योन पर्वत पर और यरूशलेम में जिन बचे हुए को यहोवा बुलाएगा वे उद्धार पाएंगे। यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यांच्यावरही त्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल। मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवेल। परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल। तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे विभावलेले सिय्योन डोंगरावर व यरूशलेमेत राहतील, आणि परमेश्वराने ज्यांना बोलावलेले ते बाकी उरलेल्यात राहतील। अपन प्रार्थना करो। हम प्रार्थना करेंगे। जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, वचन की सेवा को आपके हाथों में दे दे। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू मदद करना प्रभु। ध्यान से सुनने के लिए मदद करना और हमें जागरूक रहने के लिए सहायता करना, दया रखना प्रभु, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। यहाँ पर प्रियो, आज हमारा परमेश्वर ने, मैं पहले सारांश बता दूं, सबसे पहले ये साल आत्मा उंडेलने का साल है, आणि सर्वात पहिले हे जे वर्ष आहे आत्म्याचं येण्याचं वर्ष आहे। आत्मा उंडेलने का, परमेश्वर आत्मा उंडेलेगा, आणि देव स्वतःचा आत्मा लोकांवरती टाकेल। हर एक जन भविष्यवाणियां, हर एक जन स्वप्न, हर एक जन दर्शन देखेंगे, आणि प्रत्येक जण संदेश देतील, जे स्वप्न पाहतील आणि दृष्टांत पाहतील, उनके खुद की जिंदगी में चमत्कार देखेंगे, आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये चमत्कार पाहतील। आकाश और पृथ्वी पर भी चमत्कार देखेंगे, आकाश आणि पृथ्वीवरती पण चमत्कार पाहतील। परमेश्वर यहोवा का दिन आने वाला दिन है, आणि देव यहोवाचा दिवस येणारा दिवस आहे। इसीलिए लोग जो प्रार्थना करेंगे वो उद्धार पाएंगे। म्हणून जी लोक प्रार्थना करतील ते दान प्राप्त करतील। तो ये साल किसका साल है? पवित्र आत्मा का साल है, आणि हे जे वर्ष आहे ते पवित्र आत्म्याचं वर्ष आहे, पवित्र आत्मा से भरने का साल है, पवित्र आत्म्याने भरण्याचं वर्ष आहे। तो ये सारांश हुआ, आणि हा सारांश झाला। अब यहाँ पर लिखा है, आणि आता इथे लिहिलेलं आहे, बातों के बाद, आणि ह्या त्या गोष्टीनंतर, तो कौन सी बातें, कौन सी ऐसी बातें हैं जिनके बाद वो सारे प्राणियों पर आत्मा उंडेलेगा, आणि कोणती अशी गोष्ट आहे त्या गोष्टीनंतर देव स्वतःच्या आत्मा लोकांवरती त्याचा वर्षाव करेल, जब लोग पश्चाताप करेंगे, जेव्हा लोक पश्चाताप करतील। अगर आप पहला अध्याय आणि पहिला अध्याय, दूसरा अध्याय इसमें पढ़ोगे तो परमेश्वर हमें पश्चाताप करने के लिए कहता है, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर देव आपल्याला पश्चाताप करायला सांगतो, उपवास करने के लिए कहता है, उपवास करायला सांगतो। पश्चाताप यानी उपवास, पश्चाताप म्हणजे उपवास। इंसान जब उपवास करता है यानी उप यानी त्याग कर वास करता है परमेश्वर के साथ, आणि माणूस जेव्हा उपवास करतो, उप म्हणजे त्यागून आम्ही वास करतो देवाबरोबर, और मन फिराता है आणि आपलं मन फिरवतो, परमेश्वर के सामने अपने एक एक पापों को अंगीकार करता है, आणि देवासमोर आपल्या एक एक पापांना कबूल करतो। वो व्यक्ति उन दिनों के बाद, जो कोई ये करेगा, उन करने के बाद उस पर परमेश्वर का आत्मा है, आणि जो कोणी या गोष्टी करेल त्याच्यानंतर देवाचा आत्म्याचा वर्षाव त्या व्यक्तीवर। जब तक आप पश्चाताप नहीं करोगे, जोपर्यंत तुम्ही पश्चाताप नाही और करणार उपवास नहीं करोगे, आणि उपवास नाही करणार, तब तक परमेश्वर के आत्मा से आप भरोगे, तोपर्यंत तुम्ही देवाच्या आत्म्याने भरणार नाही। यानी परमेश्वर का आत्मा आप पर आने के लिए, आणि म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावरती येण्यासाठी आपको दो बातें करना जरूरी है, तुम्हाला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे। पश्चाताप करना, एक पश्चाताप करणं, और आपको मालूम ही है कि आप
पाप करते ही है। आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही आणि मी आपण सर्वजण पाप करतो और अक्सर हम ऐसे पाप करते, कभी कभी हम पाप करते करते दूसरों को भी तकलीफ देते हैं, दर्द देते हैं। आणि असं नेहमी आपण अशी पाप करतो की आपण पाप करत असताना दुसऱ्यांना पण त्रास देतो। जैसे कोई लोग घर का दारू पीता है, आणि कोणी घरातला दारू पितो, लेकिन वो अकेला दारू पीकर वो आनंद करना चाहता है। वो सोचता है कि उसका कष्ट, उसका दर्द कम हो जाएगा, लेकिन क्या उसका दर्द और कष्ट कम हो जाता है? आणि त्याला एकट्याला दारू पिऊन आनंद करायचा असतो। त्याला असं वाटतं की माझं कष्ट, माझं दुःख दूर होऊन जाईल, पण ते दारू पिल्याच्या नंतर त्याचं कष्ट, त्याचं दुःख दूर होतं का? नहीं होता है। नाही होत। नीति वचन में लिखा है और भी बढ़ जाता है, आणि नीतिसूत्रात दिलेलं आहे ते अजून और वाढतं दर्द और तकलीफ बढ़ती है। आणि अजून दुःख, अजून त्रास वाढतो। जिसने पिया उसी को, आणि ज्याने पिलेलं आहे लेकिन त्याच्या, पीने वाले के बाद जो पीता है उसके घर वालों को कितना तकलीफ होता है। आणि जो कोणी व्यक्ती पितो त्याच्या घरातल्या लोकांना किती त्रास होतो। पैसा तो जाता ही है, पैसे जातात, शैतान को जाता ही है, शैतानाला और जातात, लेकिन घर के लोगों को भी टॉर्चर कितना मिलता है। पण घरातल्या लोकांना किती टॉर्चर तो भेटतो। इसलिए इस रीति से हम देखते हैं कि कभी कभी इंसान पाप करता है, वो पाप खुद अकेला तो करता है, लेकिन दूसरों को भी ऐसा पाप का मतलब सताव किसी और को भी हो जाता है। आणि कधी कधी माणूस पाप करतो, स्वतः पाप करतो, पण दुसऱ्यांना पण त्याचा त्रास लेकिन होतो। कभी दारू पीने वाला ऐसा होता है कि मेरे कारण मैंने तुझे सताया, तुझे तकलीफ दिया, आणि दारू पिणारा कधी असं म्हणतो की मी तुला खूप त्रास दिला, तुला खूप दुःख होतंय। उसको कभी इस बात का एहसास होता है त्याला कधी त्या गोष्टीची जाणीव होते का कि मेरे कारण घर के लोग दर्द में है, दुख में है? आणि माझ्यामुळे घरातले लोक खूप त्रासित आहेत, दुःखात आहेत? नहीं ना। वैसे ही बहुत सारे पाप ऐसे होते हैं जो हम करते हैं, उसके कारण घर के लोग दर्द में, तकलीफ में रहते हैं, वो हमें मालूम नहीं समझता है। आणि खूप सारी पाप अशी आपली आहेत की आपण ते पाप करतो, पण आपल्या घरातल्या लोकांना दुःख होतं, त्रास होतो, आपल्याला माहित नाही पडत। मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो पश्चाताप, इस साल में परमेश्वर चाहता है कि हम क्या करें इस विषय की, अरे मैंने कितना बड़ा पाप किया, मेरे इस पाप के कारण मैंने घर वालों को सताया, घर के कारण तकलीफ दिया, इस रीति से एहसास होना चाहिए। आणि या वर्षी देवाची इच्छा आहे की आपल्या पापांचं आपल्याला जाणीव झाली पाहिजे की मी पाप केल्यामुळे माझ्या घरातल्या लोकांना खूप त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे, असा पश्चाताप आपण केला पाहिजे। पहले अध्याय में अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि याजकों को बोला गया है कि हे याजकों, टाट में कटी में टाट बांधकर छाती पीटो। क्यों? क्योंकि भवन में क्या नहीं है, अन्न बलि नहीं है, अर्घ नहीं है। आणि पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं दिले, देवाने त्याच्या याजकांना सांगितलं आहे की तुम्ही गोंडपाट नेसून तुम्ही पश्चाताप करा, कारण देवाच्या मंदिरामध्ये अर्पण येत नाहीये। इसके लिए पश्चाताप करने, यासाठी पश्चाताप करायला परमेश्वर के भवन में लोग आ नहीं रहे, अन्न बलि नहीं कर रहे, अर्घ नहीं चढ़ाने के कारण क्या हो रहा है, परमेश्वर के भवन में कुछ भी अन्न सामग्री नहीं रही है। आणि लोक देवाच्या मंदिरामध्ये येत नाहीत, लोक देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करत नाहीत, म्हणून अन्न सामग्री कोणती देवाच्या मंदिरामध्ये उरलेली नाहीये। फिर दूसरे अध्याय में हम पढ़ते हैं कि विपत्तियों पर विपत्ति आ रही है, लेकिन फिर भी लोग पश्चाताप नहीं कर रहे, उपवास नहीं कर रहे। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की विपत्तीवरती विपत्ती येत आहे, तरी सुद्धा लोक पश्चाताप करत नाही। और परमेश्वर कहते हैं तुम पश्चाताप करो, उपवास का दिन जाहिर करो। आणि देव म्हणतो तुम्ही पश्चाताप करा आणि उपवासाचा दिवस जाहीर करा, इकट्ठा हो जाओ, एकत्रित व्हा, ताकि क्या हो जाएगा, मैं तुम मन फिराकर तुम्हें दुख देने से पछताऊंगा। आणि काय होईल, मी माझं मन फिरवीन आणि तुम्हाला दुःख दिले नाही याचा पछतावा मला होईल। तो इसलिए प्रियो परमेश्वर ये दो बातें होने के बाद ही, आणि या दोन गोष्टी झाल्याच्या जब नंतर तक आपको ऐसा एहसास नहीं होता है कि मेरे इस गलत काम से मेरे घर वालों को, किसी दूसरों को तकलीफ हो रही है और मुझे उस बात के लिए पश्चाताप आप कर नहीं रहे हो, आणि जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही की तुम्ही पाप केल्यामुळे तुमच्या घरातल्या लोकांना दुःख होत आहे, त्रास होत आहे, आणि जर तुम्ही पश्चाताप करत नाहीये और उपवास नहीं कर रहे आणि हो, उपवास करत तो नाहीये, आत्मा नहीं उठेगा। मग आत्म्याचा वस्त्राव होणार नाही। याद रखो, लक्षात ठेवा। परमेश्वर चाहता है कि मैं सब प्राणियों पर अपना आत्मा उंडेलूंगा। आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आपल्या सर्व मनुष्य मात्रावरती आपला स्वतःचा आत्मा वर्ष अगर करा। आप जूने करार में देखोगे तो परमेश्वर जिन कुछ चुने हुए लोगों के ऊपर उसका आत्मा उंडेलता था। आणि जुन्या करारामध्ये तुम्ही वाचलं तिकडे काही लोकांवरतीच फक्त ते स्वतःचा आत्म्याचा वर्षाव करायचा। बाइबल हमें बताती है मोसेस के ऊपर परमेश्वर का आत्मा आया, आणि बायबल आपल्याला सांगतो मोशेवरती देवाचा आत्मा आला, दावीद के ऊपर परमेश्वर, शाऊल के ऊपर परमेश्वर का आत्मा आया, शौलावरती देवाचा आत्मा आला, दावीद के ऊपर परमेश्वर का आत्मा आया। दाविदावरती देवाचा आत्मा आला। पढ़ेंगे उस वचन को, दावीद के ऊपर परमेश्वर का आत्मा आया। पहला सैमुएल अध्याय 16 उसका 13, पहिला शमूएल अध्याय 16 त्याचा 13, पहिला सैमुएल पहिला शमूएल अध्याय 16 अध्याय 16 और उसका 13, त्याचा 13। मग शमूएलाने तेलाचे शेंगा हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला। नंतर शमूएल उठून रामास गेला। क्या लिखा है? नहीं, अध्याय 16, फिर से मैं बताती हूँ, अध्याय 16
अध्याय 16 और उसका 13 त्याचं 13 वचन 13। वचन 13 हाँ, क्या लिखा है कि जैसे शमूएल जो प्रभु का दास था उसने जैसे उसके ऊपर तेल उंडेला आणि जसं जो शमूएल देवाचा दास होता त्यांनी त्याच्यावरती तेल टाकलं और जैसे तेल उंडेला आणि जसं त्याच्यावरती तेल होतं परमेश्वर का आत्मा उसके ऊपर आया देवाचा आत्मा त्याच्यावरती आला और वो भी कैसे बल से आणि तोही कसं जोराने और उतरता रहा ऐसा लिखा है। आणि तसं उतरत राहिला असं और लिहिलेलं क्या आहे लिखा है सुना मत पुढे परमेश्वराचा आत्मा गाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला जोराने आला जोर से आया बल से उतरा। नंतर शमूएल उठून रामास गेला ये हम देखते हैं कि परमेश्वर का आत्मा उसके ऊपर उतरा आणि देवाचा आत्मा त्याच्यावरती गिदोन उतरला पर भी उतरा। गिदोनवरती पण उतरला गिदोन बाइबल में पता लगा निकालो न्यायों की पुस्तक जजेस 6 अध्याय शास्त्रीय अध्ययन सांगा उसका 34 कि उस काल में इतने इस्राएली थे आणि त्या काळात इतके इस्रायली होते लेकिन कुछ जिन्हें परमेश्वर ने जजेस बोलकर न्यायी बोलकर चुनाए उन्हीं के ऊपर आत्मा रहता था आणि काही लोकांना देवाने जे शास्त्री म्हणून निवडलेले आहेत त्यांच्यावरती देवाचा आत्मा राहायचा और वो भी कुछ ही दिनों के लिए रहता आणि ते पण काही दिवसांसाठीच राहायचा फिर चला जाता था। जब वो लोग पाप करते थे तो चला जाता था। आणि जेव्हा नंतर ते लोक पाप करायचे तो आत्मा निघून जायचा शिमशोन के ऊपर भी शिमशोनवरती पण परमेश्वर का आत्मा बल से उतरता था। देवाचा आत्मा बलाने उतरायचा जब वो यहोवा का नाम पुकारता था आणि जेव्हा तो यहोवा देवाचं नाव घ्यायचा तुरंत परमेश्वर का आत्मा बल से उतरता था। आणि लगेच देवाचा आत्मा जोराने उतरायचा लेकिन जब वो ठंडा हो जाता था लोगों के साथ बैठ जाता था वो आत्मा का काम शांत हो जाता था। आणि जेव्हा तो लोकांमध्ये बसायचा थंड पडायचा तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यामध्ये शांत व्हायचा ये हम देखते हैं आणि आपण पाहतो 6 का 34। परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठाई संचार केला परमेश्वर का आत्मा गिदोन के ऊपर आ गया बल से उतरा। तेव्हा त्याने रणशिंग फुंकले उसने क्या किया रणसिंह फूका यानी तुतारी नरसिंह फूका आणि अभिजिरी त्याला येऊन मिळाले सब लोग उसे आकर क्या हुए मिलने आए। तो हम यहाँ देखते हैं कि लोग इकट्ठा युद्ध के लिए उसने लोगों को क्या किया इकट्ठा किया आणि युद्धासाठी त्याने लोकांना एकत्रित केलं हम देखते हैं कि जैसे परमेश्वर का आत्मा उसके ऊपर आया आणि जसं देवाचा आत्मा त्याच्यावरती आला परमेश्वर का आत्मा कुछ गिने चुने लोगों पर ही आता था। आणि देवाचा आत्मा काही निवडक लोकांवरती यायचा अभी हम पढ़ेंगे कि कुछ टाइम के लिए भी आता है आणि आपण आता वाचूया की काही काळासाठी फक्त यायचा कुछ समय के लिए। काही फक्त वेळासाठी परमेश्वर का आत्मा जूने करार में कुछ समय के लिए आया और चला भी गया। आणि देवाचा आत्मा थोड्या वेळासाठी आला होता आणि लगेच निघून पण गेला। नंबर्स 11 गिनती 12 गणना 12 11 गणना अध्याय 11 उसका 29 29 एक काम करना क्या करना मालूम 23 से पढ़ना 23 पासून असेल 23 से पढ़ो लेकिन उसका मेन वचन है 29 लेकिन फिर भी 23 से पढ़ो तब आपको समझेगा कि परमेश्वर का आत्मा कुछ ही समय के लिए आया था एक दिन के लिए आया था कुछ लोगों के लिए कुछ समय के लिए आया था। परमेश्वर मोशेला म्हणाला परमेश्वराचा हात काय तोबडा पडला आहे माझे परमेश्वर का हाथ इतना छोटा है क्या कि वो उद्धार न कर सकेगा बचा न सकेगा जो वचन उसने बोला है वो वचन पूरा न कर सकेगा। परमेश्वर का हाथ इतना छोटा नहीं है परमेश्वर का हाथ बहुत बड़ा है। माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील। मैंने जो तुझे वचन दिया है मैं वैसा करता हूँ कि नहीं आज तुझे मैं प्रकट करके दिखाता हूँ। मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळवले मग त्याने लोकांच्या वडिलांपैकी 70 जण जमून त्यांना तंबू भोवती उभे केले। उसने तंबू के बाहर उसने क्या किया 70 लोगों को चुना। त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोला। परमेश्वर बादल में उतरकर मोजेस के साथ बात करने लगा आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन मोजेस के अंदर जो आत्मा था पवित्र आत्मा उस आत्मा को लेकर त्यांनी त्या 70 वडिलांवर ठेवला उन 70 के ऊपर भी डाल दिया। तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश देऊ लागले। जैसे वो आत्मा है मतलब इसका मैं आपको बताती हूँ बाइबल जो हमें बताता है ना मैं तुम्हारे ऊपर आत्मा उंडेलूंगा आणि बायबल आपल्याला सांगतं की मी तुमच्यावरती आत्म्याचा वर्षाव करेन। तो ये उंडेलना बोलते हैं है ना पानी उंडेला
लहू उंडेला, है ना, बराबर है। मैं लोगों का लहू उंडेलूंगा, मैं पानी उंडेलूंगा, है ना। तो ये उंडेलने को कहते हैं, इसे उंडेलना कहता है। इसका मतलब जब परमेश्वर का आत्मा रहता है, आणि जेव्हा देवाचा आत्मा असतो, इसलिए मैं आपको यीशु का एक वचन याद दिलाती हूँ। आणि येशूचं एक वचन तुम्हाला आठवण करून मैं देते, तुम्हें वो जल दूंगा, आणि मी तुम्हाला ते पाणी देईन। वो क्या होगा? हाँ, वो देखो बंद हो रहा है क्या? वो एक ऐसा सोता बनेगा, आणि एक असा झरा बनेल जो तुम में से क्या होगा, जो तुमच्यामधून काय होईल, बहता हुआ वाहत। वो अभी मैं नीचे डालूंगी तो क्या हुआ? बिक गई है, आपको समझा? तो वो इसके ऊपर से, फिर इसके ऊपर, इसके ऊपर से, फिर इसके ऊपर। सोता कभी भी ऐसा बहता है ना, आणि झरा कधी पण वाहत असतो, बराबर है। वो ऐसा बहकर उमड़ के निकलता है, आणि असा वाहत तो उमडून निघतो। ऐसा है। तो इसीलिए मोसेस के अंदर भी ऐसा ही सोता था, आणि मोशेमध्ये पण असाच झरा होता जो उसके अंदर था। पढ़ो अभी पूर्ण लाइन वास, अभी आपको समझ में आएगा। त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन, आत्म्यातून, उसके आत्मा में से कुछ लेकर, यानी ये आत्मा से कुछ लिया और क्या किया, इसके ऊपर वो आत्मा उंडेल दिया, ये आत्मा उसको उंडेल दिया। समझ में आया? कितने लोगों के ऊपर? 70 के ऊपर, आणि 70 लोकांवर। यानी मोसेस के अंदर परमेश्वर के आत्मा का जो जल था, आता पुसूंगा, वो बहुत था। आणि मोशेवरती देवाच्या आत्म्याचं जो वर्ष जे पाणी होतं ते खूप होतं, वो सोता था, आणि तो एक झरा होता, इसीलिए वो 70 पर जा सका। आणि म्हणून तो 70 लोकांवरती जाऊ मेरे शकला। पास एक ही बाटली पानी है, माझ्याकडे एकच बाटली पाणी आप आहे, सबके ऊपर जा सकता है। तुम्हाला सगळ्यांवरती जाऊ शकतं। नहीं डालूंगी, नाही टाका, मी सांगते, समझ में आया? समजलं? तो ये उंडेला बोलते हैं, इसे कहते हैं, क्योंकि पवित्र आत्मा एक जल को दर्शाता है, हवा को दर्शाता है। हमने एक बार 2 हफ्ते या 3 हफ्ते पहले हमने देखा था, हवा है वो, आणि पवित्र आत्मा हे पाण्याला आणि हवेला दर्शवतं, है ना? याद आया? हाँ, याद आया ना सबको? तो हाँ, परमेश्वर का आत्मा जैसा हवा है, आणि देवाचा आत्मा हवा आहे, हाँ, जो जिलाता है, आणि जो जिवंत करतो, वैसे ही परमेश्वर का आत्मा जल का सोता है, आणि तसंच देवाचा जो आत्मा आहे पाण्याचा झरा आहे, जो उमड़कर, आणि जो मुडून उमड़ कर, जैसे यहाँ से उमड़ कर, यहाँ से उमड़ कर, फिर उमड़ कर ऐसा बहते गया, ऐसे टोटल 70 लोगों के ऊपर गया। आणि असं तो उमडून एकमेकांत तो 70 लोकांवरती वाहत गेला। पानी कभी भी देखो जब बहकर आता है, आणि पाण्याचा झरा जेव्हा एकदम जोराने फोर्सने येतो, तो वो उमड़ कर आता है, आणि तो उमडून येतो, त्या लाटांसारखा वैसा उमड़ कर रहता है, क्योंकि वो उमड़ना यानी पावर को दर्शाता है। आणि उमडणं म्हणजे ताकदीला और दर्शवतो। अगर आप बीच में पत्थर भी होगा, आणि जर मध्ये दगड सुद्धा असेल, आप देखो जहाँ से पानी बहता है, नदी में भी देखो पत्थर है, आणि नदीमध्ये पण दगड आहे, लेकिन वो नदी को, वो पानी को इतना तेज है, वो पावर इतनी है कि वो पत्थरों के ऊपर से जा रही है, आणि त्या पाण्याला ताकद इतकी आहे की त्या दगडांवरून ते पाणी जातं, और किसी पत्थर में इतनी ताकत नहीं कि वो पानी को रोक सकता। आणि कोणत्याच दगडामध्ये इतकी शक्ती नाहीये जो पाण्याला अडवू शकेल। वैसे ही पवित्र आत्मा की भी शक्ति वही है कि किसी में ताकत नहीं कि जो उमड़कर आपके ऊपर उमड़कर परमेश्वर का आत्मा आ रहा है उसे कोई रोक सके। आणि कोणामध्ये इतकी शक्ती नाहीये की देवाचा आत्मा तुमच्यावरती वर्षाव करून येत आहे आणि तो दुसऱ्यांपर्यंत जाऊ शकत नाही। ऐसा ही परमेश्वर का आत्मा मोसेस में से, उसमें से पूरा नहीं निकाला, क्या लिखा, उसमें से थोड़ा लेकर त्यावेळी जर 70 वडिलांवर ठेवला, हाँ, क्योंकि अगर हम सोचेंगे एक इंसान है, पवित्र आत्मा एक त्रिएक परमेश्वर का रूप है, परमेश्वर है, वो स्वयं परमेश्वर है,
आणि देवाचा आत्मा स्वतः देव आहे, खुद परमेश्वर है, स्वतः देव आहे. लेकिन वो जैसे हवा है, पण जसा तो वारा आहे, जैसे आत्मा है, जसा तो आत्मा आहे, वैसे ही जल भी है। तसंच तो पाणी सुद्धा इसलिए आहे. उसमें से कुछ लेकर म्हणून त्याच्यामधून काही घेतलं, सत्तरों में डाल दिया, 70 वडिलांवर ठेवला समा दिया, आणि त्यांच्यावरती ठेवला. और तेव्हा त्यांच्यावर आत्मा येतात, हाँ, उनमें आत्मा आते ही ते संदेश सांगू लागले. वो नबूवत करने लगे। वो क्या हो गए? रबा खाना मसाला, रबा खाना मसाला, रबा 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 रबा, ये रबा खाना मसाला, उनका बदन पूरा शिवरिंग होने लगा। एक प्रियो आत्मा आता है, टच उसका स्पर्श होते इंसान का बॉडी उनके कंट्रोल में नहीं रह पाता। आणि आत्म्याचा स्पर्श होताच माणसाचं जे शरीर आहे त्याच्या नियंत्रणामध्ये राहत वो नाही नबूवत करने लगे, भविष्यवाणी करने लगे, आणि ते भविष्यवाणी करू लागले. आगे होने वाली बातें बताने लगे। पुढे होणाऱ्या गोष्टी सांगू जो लागले. काम मोसेस करता था, जे काम मोशे करत वो होता सत्संग करने लगे। ते 70 लोक करू शॉक लागले हो गए देखने के बाद। आणि लोक शॉक झाले बघितल्याच्या नंतर. आगे पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. उसी दिन उसी समय किया, वो दिन भर भी नहीं रहा। क्यों ऐसा हुआ? हाँ? छावनी में उसमें ये 2 व्यक्ति छावनी में थे। नहीं, तो क्या हुआ? छावनी में भी तो आया ना आत्मा। देखो आगे पढ़ो, आगे पढ़ो। त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेगाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झाल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. परमेश्वर का आत्मा 70 लोगों के ऊपर यानी 70 लोगों के ऊपर उतरा। उसमें से 68 तंबू के पास थे, लेकिन 2 जन छावनी में थे। लेकिन फिर भी आत्मा उनके ऊपर, परमेश्वर का आत्मा उंडेला गया, वो भी भविष्यवाणी करने लगे, बराबर है? लेकिन बाद में क्यों नहीं करने लगे? त्याचा जसा आत्मा आपल्यामध्ये येतो तसं आपल्याला तो वाढवणं पण हे असतं, त्याचं जीवन ठेवणं हे असतं. ते वाढवलं नाही, तेवढ्या पुरतंच तेवढं केलं. बराबर। येशूच्या मृत्यूनंतर पवित्र आत्मा परत म्हणजे तो आपल्याला कॉन्स्टंट आहे, तेव्हा बलिदान नव्हतं झालं. त्याच्यामुळे पवित्र आत्मा कसा राहिला शरीरामध्ये कसा राहिला असतं, जेवढं काम आहे तेवढं करून तो गेला. हे त्याच तिच्या जागेवर ती एकदम करेक्ट आहे, ती पण बरोबर आहे. और कोई? आपल्याला तो मोशी इकडेच आणलेलं परमेश्वर स्वयं. तर ती पण आता तिच्यावर पाणी टाकलं, ओली झाली ना ती. ती ओली झाली, तिच्या तो मुलं चिंब राहिली, ती अजून ओली आहे ती. हाँ, उनको कदर नहीं थी उस आत्मा की। आणि त्यांना किंमत नव्हती त्या आत्म्याची. कि जो आत्मा उन्हें मिला है, आणि जो आत्मा त्यांना भेटलेला आहे उन्हें थाम के रखना है, वो बहुत कीमती है। आणि त्याला वो थामे रखना है, आणि त्याला पकडून ठेवायचं आहे. उसे पकड़ कर रखना है, त्याला पकडून ठेवायचं आहे. उसे निकलने नहीं देना है, त्याला निघू नाही द्यायचं, जाने नहीं देना है, जाऊ नाही द्यायचं आहे इन्हें आपल्याला. सिर्फ वो देखना था, अनुभव लेना था, आणि ह्यांना फक्त त्याला बघायचा होता, अनुभव घ्यायचा होता. लेकिन उन्हें वो चाहिए नहीं था। पण त्यांना तो नको हवा होता. ये याद रखो, हे लक्षात ठेवा. उन्हें चाहिए नहीं था। त्यांना पाहिजेच नको होता. लेकिन मोसेस को परमेश्वर का आत्मा चाहिए था। पण मोशेला देवाचा आत्मा पाहिजे होता. आत्मा जाता है, आत्मा जातो. ये बात हमेशा याद रखो। ही गोष्ट लक्षात ठेवा. इसलिए दावीद में से वो जा रहा था, आणि म्हणून दाविदामधून तो जात उसे होता. दुख होने लगा। म्हणून त्याला दुःख होऊ उसने लागलं. कहा तेरा आत्मा मुझसे मत निकाल। आणि तो म्हणाला की तुझा जो आत्मा आहे तो माझ्यामधून काढू नको. भजन संहिता में वो पढ़ सकते क्योंकि उससे व्यभिचार हुआ था आणि स्तोत्र संहितेमध्ये तुम्ही वाचू शकता कारण दाविदाकडनं व्यभिचार झाला होता. और उसे कहीं ना कहीं एहसास हुआ कि अरे अभी आत्मा को मैंने शोकित किया है, आणि त्याला कुठे ना कुठेतरी जाणीव झाली की मी पवित्र आत्म्याला शोकित केलेला उसे आहे, दुखाया है, त्याला दुखवलेला अभी आहे मुझ में नहीं आणि रहेगा, आता तो माझ्यामध्ये नाही मुझ राहणार, में से चला जाएगा। आता तो माझ्यामधून निघून जाईल. इसीलिए उसने पिता से विनती की। आणि म्हणून त्याने पित्याजवळ विनंती केली उसने वो आत्मा न जाने के लिए सच्चा कन्फेशन कर डाला। आणि आत्मा न जाण्यासाठी त्याने खरा कन्फेशन केलं. उसने शर्म नहीं किया। त्याने लाज नाही आज मैं बाळगली. अगर बोलूंगा कि मैंने बेसदा से व्यभिचार किया है, आणि मी असं बोललो की मी बेसदावरून व्यभिचार केलेला तो आहे, आत्मा चला जाएगा। मग आत्मा निघून इसलिए जाईल. मुझे आत्मा चाहिए। म्हणून मला आत्मा हवा आहे. बोला कि हाँ मैंने बेसदा से पाप किया। आणि म्हणून त्यांनी कबूल केले की मी बेसदावरून पाप केलंय. घुटने पर आया, गुडघ्यांवरती आला. वो नाथान नबी के सामने घुटने पे आया, आणि नाथान जो नबी होता त्याच्या समोर तो गुडघ्यांवरती रोने आला, लगा, रडू लागला, माफी मांगने लगा। क्षमा मागू लागला. उसके पश्चात उसने परमेश्वर के सामने उपवास भी किया, आणि त्याच्या पश्चात त्याने देवासमोर उपवास सुद्धा रो केला. रोकर माफी मांगा उस पाप के लिए। रडून रडून क्षमा मागितली त्या पापासाठी. और उसने कहा मेरे से आत्मा मत निकाल। आणि तो म्हणाला की माझ्यामधून आत्मा काढतो. क्योंकि दावीद को मालूम है जब पवित्र आत्मा जाता है तो कौन सी आत्मा आती है?
दुष्ट छलने वाली आत्मा, उसने अपनी आंखों से देखा था शाऊल कैसा छला जाता था। आणि दाविदाला माहीत आहे की जर देवाचा आत्मा आपल्यामधून निघून जातो तो वाईट छळणारा आत्मा आपल्यामध्ये येतो आणि हे त्यांनी पाहिलं होतं जेव्हा शौलाबरोबर झालेलं। शाऊल को परमेश्वर का आत्मा मिला था आणि शौलाला देवाचा आत्मा भेटला जब होता उसके ऊपर अभिषेक किया गया। आणि जेव्हा त्याच्यावर अभिषेक करण्यात आला जैसे वो आगे शमूएल से आगे निकला आणि जसं तो शमूएलच्या पुढं गेला तो क्या हुआ, तेव्हा काय झालं, नबूवत करने वालों का दल उसे मिला। आप ये वचन 10 अध्याय पहला सैमुएल अध्याय 10 में पढ़ सकते हैं। आणि नबूवत करणाऱ्यांचा समूह त्याला भेटला और वो उनके साथ नबूवत करने लगा आणि तो त्यांच्याबरोबर नबूवत करू लागला, नाचने लगा नाचू लागला। क्योंकि वहाँ पर लोग कैसे जो नबूवत कर रहे थे उसमें वीणा सारंगी डब बजाने वाले लोग भी थे और वो लोग नाच रहे थे। आणि ते जे नबूवत करत होते ते विराज सारंगी सगळं वाजून देवाची स्तुती करत होते आणि ते लोक नाचत होते और नाचते नाचते ये भी उन्हीं में शामिल हो गया। आणि नाचता नाचता हा पण त्यांच्यामध्ये वो भी शामिल उनमें झाला। नाचने लगा, तो पण त्यांच्यामध्ये नाचू उनमें लागला, भजन करने लगा, त्यांच्यामध्ये भजन करू लागला भविष्यवाणियां करने लगा आणि भविष्यवाणी करू लागला, परमेश्वर की स्तुति करने लगा। देवाची स्तुती करू लागला। और इसीलिए तो परमेश्वर का आत्मा उसे मिला था, आणि देवाचा आत्मा त्याला भेटला होता। लेकिन पण जब उसे नकारा गया, आणि जेव्हा त्याने नाकारलं नहीं परमेश्वर की ओर से नकारा गया, आणि जेव्हा तो देवाकडून नाकारण्यात आला इसलिए वो पवित्र आत्मा वापस ले लिया गया आणि म्हणून पवित्र आत्मा पुन्हा घेण्यात आला परमेश्वर की ओर से दुष्ट आत्मा आई, आणि देवाकडून दुष्ट आत्मा पाठवण्यात आली टॉर्चर करती जी त्याला छळत उसे होती, सताती थी, त्याला सतवत होते, बहुत दर्द दे रही त्याला खूप त्रास देत होते, पीडा दे रही, त्याला पीडा देत कष्ट होते, दे रही थी, त्याला कष्ट देत होते उसे सहा नहीं जा रहा था, आणि त्याच्याकडनं सहन उसे होत नींद नव्हतं, नहीं, त्याला झोप नाही नींद तक नींद नहीं, आणि किती दिवसापर्यंत त्याला झोप येत नींद नव्हती आ नहीं रही थी, आणि झोप येतच नव्हती दुष्ट आत्मा उसे नींद नहीं दे रही थी। कारण दुष्ट आत्मा त्याला झोप येऊ देत नव्हते इसीलिए दावीद की खोज की गई ना, आणि म्हणून दाविदाला शोधण्यात जब आलं। वो म्यूजिक बजाता था आणि जेव्हा तो म्युझिक वाजवायचा तो उस म्यूजिक में उसे नींद आती थी, त्या म्युझिक मध्ये त्याला झोप वो यायची, गाना गाता था, तो गाणं गायचा यहोवा छुड़वाए मेरा, मुझे कोई घटी नहीं है। वो गीत सुनकर उसे अच्छा लगता था, वो दुष्ट आत्मा निकल जाती थी, आणि ते गाणं ऐकून त्याला चांगलं वाटायचं तर दुष्ट आत्मा निघून ये जायची सो जाता था। आणि हा झोपायचा। मालूम हुआ ये दावीद ने अनुभव लिया था आणि हे दाविदाने अनुभव घेतला और वो होता जानता था अगर शाऊल मर गया तो मैं भी मरूंगा, आणि त्याला माहिती जर शौल मेला तर मी पण मरेन। और शाऊल का मृत्यु बहुत भयानक हुआ, आणि शौलाची मृत्यू खूप वाईट झाली, बहुत बुरी थी, खूप वाईट होते मालूम है। इसी कारण से उसे वैसा मरना नहीं था, आणि म्हणून तशा पद्धतीने त्याला मरायचं उसे नव्हतं। सारी बातें याद आ गई, त्याला सर्व गोष्टी आठवू लागल्या, शाऊल कैसे मर गया, शौल कसा मेला, योनाथन कैसे मर गया, योनाथान कसा मेला, कितने बुरे हाल उसके हो गए, किती वाईट हालत त्यांची आखिर झाली में उसे अपने तलवार के इस पे सोना पड़ा फिर भी वो नहीं मरा, आणि स्वतःच्या तलवारीवरती त्याला झोपावं लागलं तरी सुद्धा तो मेला नाही। इतना बुरी रीति से मरा ये दावीद को सोचकर उसने रोया और बोला मेरे से पवित्र आत्मा मत निकाल, आणि हे आठवून तो रडू लागला आणि तो म्हणाला प्लीज माझ्यामधून तुझा आत्मा काढू नको। इसलिए पवित्र आत्मा जाता है, आणि म्हणून पवित्र आत्मा जातो, पवित्र आत्मा शांत रहता है। पवित्र आत्मा शांत राहतो। जैसे शिमशोन में, जसं शिवशनामध्ये, शिमशोन में पवित्र आत्मा थी, शिवशनमध्ये पवित्र आत्मा होता पवित्र आत्मा था। जब जब वो जागृत होता था आणि जेव्हा जेव्हा तो जागृत व्हायचा तब तक पवित्र आत्मा उसे बल ताकत देता था, आणि तेव्हा तेव्हा पवित्र आत्मा त्याला बळ शक्ती द्यायचा परमेश्वर उसमें उतर आता था। आणि देव त्याच्यामध्ये उतरून यायचा। जब जब वो पाप करता था पण जेव्हा जेव्हा तो पाप उसके करायचा अंदरूनी भागों में पवित्र आत्मा साइलेंट रहता था। त्यांच्या अंदरुणी भागामध्ये पवित्र आत्मा शांत राहायचा। जब उसे लटे काटी गई आणि जेव्हा त्याचे केस कापण्यात आले तब जो नाजीर का लक्षण है, मतलब वो एक परमेश्वर को समर्पित किया गया है, आणि ते देवाला समर्पित केलेलं मूळ होतं। हाँ वो लक्षण ही कट गया आणि ते लक्षणच कापण्यात फिर आलं। वो नाजिर नहीं है, मग आता नाझीर नाही इसलिए आत्मा निकल गया। आणि म्हणून आत्मा निघून गेला। जैसे आत्मा निकल गया आणि जसं आत्मा निघून क्या गेला हो गया, काय झालं, उसकी आंखें फूट गई, त्याचे डोळे उसके फुटले, पास ताकत नहीं थी। त्याच्याकडे ताकद नव्हती। जो पहले ताकत थी जी पहिली ताकद वो होती ताकत नहीं थी, ती ताकद और नव्हती। इसलिए उसकी आंखें फोड़ दी गई त्याचे डोळे फोडण्यात आले और वो गुलाम बन गया आणि तो गुलाम झाला फलिस्ती लोगों का। पेरिसी लोकांचा। जिस फलिस्तियों को उसने तकलीफ दिया, टॉर्चर किया, मारा, नाश किया, वही फलिस्ती लोग उसका मजाक उड़ाने लगे। आणि ज्या पेरिसी लोकांना त्याने त्रास दिला होता, त्याला दुःख दिलं होतं, तीच लोक त्याच्यावरती राजा उसको अपने बसले सामने होते। बुलाकर तमाशा करने के लिए बुलाता था, ये तमाशा करता था। आणि राजा तमाशा करायला त्याला बोलवायचा आणि हा तमाशा करायचा इस रीति से उसका हाल हुआ था। आणि अशाने त्याची हालत शिमशोन झाली। एक तमाशा बनाने वाला जोकर बन चुका था। आणि शिमशोन हा तमाशा करणारी जोकर झाला होता। तमाशा यानी अभी जो हम लोग सर्कस देखते हैं ना, हम लोग कैसे देखने के लिए जाते हैं, खाते खाते देखते हैं, है ना। और वो लोग हमारे सामने
फुलंटी मार के इधर ऐसा करके करते हैं। क्यों? हमारे को हमको हंसाने के लिए, मनोरंजन करने के लिए। आणि आपण जसं सर्कसमध्ये जातो ती लोक आपल्या समोर असं काही ना काही करतात आणि आपल्याला हसवतात का आपलं मनोरंजन होण्यासाठी, ऐसे बन चुका था ये। आणि तसंच हा शिक्षण झाला उसने होता. माफी मांगी, त्याने क्षमा मागितली, पश्चाताप किया, केला वो भी बाल बनने तक आणि तेही केस वाढेपर्यंत रोज माफी मांगता था, रोज क्षमा रोज मागायचा, क्षमा मांगता था। रोज क्षमा और मागायचा. आखिर में परमेश्वर ने उसको पवित्र आत्मा दिया। आणि शेवटी देवाने त्याला देवाचा आत्मा दिला. और उसने वो प्रार्थना की इसके इन लोगों के साथ मैं भी जाऊँ। आणि त्यावेळेस त्याने प्रार्थना केली की या लोकांबरोबर मलाही जाऊ दे. तो परमेश्वर का आत्मा जाता है। आणि देवाचा आत्मा हा जातो. पवित्र आत्मा के वचन के अनुसार प्रियो यीशु मसीह ने जैसे इस वचन को जोएल की पत्री में देखा कि परमेश्वर ने कहा कि मैं अंतिम दिनों में क्या करूंगा, मेरा आत्मा उंडेलूंगा। आणि जसं आपण योएलच्या पत्रामध्ये वाचलं की आणि शेवटच्या काळी मी काय करेन, माझा आत्म्याचा वर्षाव करेन. प्रेरितों के काम अध्याय 2 में हम देखते हैं, प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये आपण वाचतो. प्रियो हम देखते हैं कि जैसे हमने योएल पत्री में देखा था कि आकाश में और पृथ्वी पर चमत्कार होगा। आणि जसं योएल पत्रीमध्ये आपण वाचलं की आकाश आणि पृथ्वीवरती चमत्कार होईल, ऐसे ही पढ़ा था ना हमने, असंच आपण वाचलं बराबर आहे. है। और अगर प्रेरितों के काम अध्याय 2 में आप पढ़ोगे प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये जर वाचलं तो वहां पर हम देखते हैं तिथे आपण पाहतो कि बड़ा आकाश में क्या हुआ, आकाश में बड़ी आंधी सी सनसनाहट सा शब्द हुआ। आणि आकाशातून मोठा नाच झाला. प्रेरितों के काम प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 अध्याय 2 और उसका 2 वचन। त्याचे 2 वचन. जब 50वां दिन हुआ यानी पेंटिकोस्ट का दिन हुआ आणि जेव्हा 50वा दिवस झाला और 50वें दिन में क्या हुआ, आकाश में एक बड़ी आंधी सी आणि 50व्या दिवशी काय झालं की आकाशातून मोठा अकस्मात वाऱ्याचा सनसनाहट सा शब्द सुनाई दिया। आणि सुसाण्यासारखा आवाज झाला. और पृथ्वी पर क्या हुआ, आणि पृथ्वीवरती काय कि झालं, पृथ्वी पर जहाँ ये लोग बैठे थे आणि पृथ्वीवरती जिथे ही लोक बसलेले ये होते सब के ऊपर आग से ठहर गई। आणि या सगळ्यांवरती आग उतरून और आली. ये जबान कैसी है, आणि आपली जीभ कशी आहे, शेप ऐसा सेम शेप में आग था आणि जिभेच्या आकाराची आग होती त्यांच्यावर 120 लोगों के ऊपर। 120 लोकांवरती. और वो सब अन्य भाषा में बात करने लगे, आणि ते सर्व अन्य भाषामध्ये बोलू पवित्र आत्मा लागले, में भर गए, पवित्र आत्म्यामध्ये भरले, अन्य भाषा बोलने लगे अन्य अन्य भाषा बोलू और लागले. बोलने की सामर्थ्य उनको मिली। आणि ते बोलण्याचं सामर्थ्य त्यांना उनको भेटलं बोलने के लिए प्रभु ने ताकत दी। आणि त्यांना बोलण्यासाठी देवाने ताकद दिली. ये सबसे बड़ा चमत्कार जो परमेश्वर यीशु मसीह ने हमारी इस पृथ्वी पर किया। आणि हा सर्वात मोठा चमत्कार जो येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरती केला. इसलिए प्रियो हम इस चमत्कार को हम देखते हैं। आणि या चमत्काराला आपण पाहतो. 17 वचन। देव म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. है ना, ये जो हमने भविष्यवाणी जोएल के पुस्तक में पढ़ी थी उसका स्पष्टीकरण सेम इसी वचनों को इस्तेमाल कर पतरस कहता है। आणि जी भविष्यवाणी आपण योएल अध्यायामध्ये वाचली होती त्याचं सेम स्पष्टीकरण पेत्र आपल्याला इथे देतात. कि कहता है कि जो भविष्यवाणी उस कालों में की थी वही भविष्यवाणी आज परमेश्वर ने पूरी की है। आणि तो म्हणतो त्या काळामध्ये जी काही भविष्यवाणी झालेली तीच भविष्यवाणी आज या काळामध्ये देवाने पूर्ण आज भी केली आहे. प्रभु हमसे यही कहता है। आणि आजही देव आपल्याला हेच कि म्हणतो. आज के आने वाले जो जो लोग पश्चाताप करेंगे, आणि आजपासून येणारे जी लोक पश्चाताप करतील, उपवास करेंगे, उपवास करतील, उनके ऊपर परमेश्वर अपना आत्मा उंडेलेगा। त्यांच्यावरती देव स्वतःच्या आत्म्याचा वर्षाव करेल. इतना आत्मा उंडेलेगा इतका आत्म्याचा वर्षाव कि करेल तुम्हारे बेटे बेटियां भविष्यवाणी करेंगे। की तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील. भविष्यवाणी यानी परमेश्वर जो लोगों के साथ बात करता है, क्या करने वाला है वो बातें। आणि भविष्यवाणी म्हणजे देव लोकांबरोबर काय करणार आहे त्या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टी. परमेश्वर की शक्ति, देवाची शक्ती, परमेश्वर का उत्तेजना देवाची उत्तेजना और योजना आणि योजना मानव जाति के लिए क्या है आणि मनुष्य जातीसाठी काय ये आहे प्रकट होना। आणि ह्या गोष्टी प्रकट होणार. ये आप लोग करोगे ऐसा प्रभु का वचन कहता है। आणि हे तुम्ही कराल असं देवाचं वचन प्रभु म्हणतो. कहता है जैसे परमेश्वर ने भविष्यवाणी पूरी की यीशु के काल में, आणि देव म्हणतो की जसं देवाने भविष्यवाणी पूर्ण केली येशूच्या और काळामध्ये कौन सा काल, अंतिम काल लिखा है, आणि आता शेवटच्या काळात दिलेला आहे. मतलब हम अंतिम काल में जी रहे हैं। आणि आपण अंतिम काळामध्ये तो जगत आहोत. अंतिम काल का लक्षण है भविष्यवाणियां बढ़ना, आणि अंतिम काळाचं लक्षण आहे भविष्यवाणी स्वप्न वाढणं, देख बढ़ना स्वप्न वाढणं और
दर्शन बढ़ना। आणि दर्शन वाढणं और ये अंतिम काल के चीजें हैं। आणि अंतिम काळाचे चिन्ह और आहे आप ज्यादा इस साल से आप ज्यादा करोगे। आणि या वर्षापासून तुम्ही ते जास्त इस करा साल से सिर्फ वही नहीं, आपको भी भविष्यवाणियां परमेश्वर आपसे करवाएगा। आणि या वर्षापासून फक्त मीच नाही तुमच्याकडून पण देव भविष्यवाणी जब जब करेल आप पश्चाताप करोगे जेव्हा जेव्हा तुम्ही और पश्चाताप करा उपवास करके प्रभु के सामने बैठोगे, आणि उपवास करून देवाच्या समोर परमेश्वर बसा आपको आगे होने वाली बात बताएगा। देव तुम्हाला पुढे होणाऱ्या गोष्टी खुद के सांगेल लिए, स्वतःसाठी अपनी माँ के लिए, स्वतःच्या आईसाठी पति के लिए, बायकोसाठी बेटे के लिए, मुलासाठी बेटी के लिए, मुलीसाठी कलीसिया के लिए, मंडळीसाठी कलीसिया के लोगों के लिए, मंडळीच्या एक लोकांसाठी एक व्यक्ति के लिए एक एक व्यक्तीसाठी ऑटोमेटिकली आपके अंदर से वचन चालू हो जाएगा। आणि आपण तुमच्यामधून वचन चालू होऊ देख लागेल मैं तुझसे ये कहता हूँ, आणि बघ मी तुला काय आज ये सांगतो वचन इसके लिए है। आणि आज हे वचन मैं याच्यासाठी ऐसा करने वाला आहे हूँ। मी असं करणार इस आहे रीति से ऑटोमेटिकली आप जैसे उपवास में बैठोगे, आपके साथ भविष्यवाणियां चालू हो आणि जाएगी। जसं तुम्ही उपवासामध्ये बसाल तुमच्याकडून भविष्यवाणी करणं चालू होऊन जाईल ये साल से परमेश्वर आपसे ये करवाएगा। आणि या वर्षापासून देव तुमच्याकडून हे करेल दूसरा आपके पुराने यानी जो जुने हैं, आणि दुसरं तुमच्यामध्ये जे वृद्ध आहेत जैसे शोभा मौसी, शोभा मावशी यशोदा मौसी, यशोदा मावशी, यशवंत मौसी, हमारे यशवंत मौसी, एकनाथ भाई, एकनाथ चांदी काका, काका, चांदी काका, ऐसे जो जितने उम्र वाले लोग हैं, आणि असे जे वृद्ध लोक आहेत हाँ, वो क्या देखेंगे? ते काय बघतील स्वप्न देखेंगे। ती लोक स्वप्न परमेश्वर बघतील उन्हें स्वप्न से बात करेगा। आणि देव त्यांच्याबरोबर स्वप्नाद्वारे बोलेल परमेश्वर 3 तरीके से यहाँ बात करेगा। आणि 3 गोष्टीच्या बदली देव जो बोलेल. आपके बेटे बेटियां हैं, आणि जे तुमचे मुलं आणि मुली अगर आहेत आपके माता पिता जिंदा है, तुमचे आई वडील जिवंत आहेत हाँ, तो जिनके माता पिता जिंदा है, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत उनके बेटे जो आप है ना, जैसे अभी ये सूरज सुनील, वो लोग भविष्यवाणी करेंगे। आणि सूरज दादा सुनील दादा ही लोक भविष्यवाणी करते जैसे तुम्हारी माँ जिंदा है, तुमची आई जिवंत माँ आहे बाप जिंदा है, आई वडील जिवंत तुम आहेत लोग भविष्यवाणी करोगे। आणि तुम्ही भविष्यवाणी माँ करा बाप जिंदा है, भविष्यवाणी करोगे। आई वडील जिवंत आहेत भविष्यवाणी करा आपको समझ में आया? तुम्हाला समजलं मालूम हुआ? तेरे माँ बाप जिंदा है, भविष्यवाणी करेंगे। तेरे माता पिता जिंदा है, भविष्यवाणी करेंगे। माता पिता जिंदा है, मतलब तुम लोग बेटे बेटी है, भविष्यवाणी करोगे। हाँ, तुम भी भविष्यवाणी करो। जिनके माता पिता जिंदा है, ज्यांचे आई वडील जिवंत तुम आहेत बेटे बेटियां कहलाते हो। आणि तुम्ही मुली आणि मुली म्हणण्यात अभी येतात मेरे माँ बाप जिंदा नहीं है, आणि माझे आई वडील जिवंत नाहीये लेकिन मैं प्रभु का दास हूँ, इसलिए गिफ्ट है। आणि मी देवाचा दास आहे म्हणून मला हे दान आहे ये कलीसिया चलाने के लिए प्रभु ने दिया है। आणि मंडळी चालवण्यासाठी देवाने दिलेला आहे इसीलिए कोई आकर मुझे बोलेगा कि आप जरा भविष्यवाणी करो इस विषय के लिए, तो मैं नहीं कर सकती। आणि कोणी येऊन मला म्हणेल की या विषयासाठी तुम्ही भविष्यवाणी करा तर मी ते नाही करू शकत नहीं कर सकती। नाही करू शकत जब परमेश्वर मुझे कुछ बताता है या मैं किसी के लिए खास किसी विषय के लिए बैठती हूँ, तब प्रभु मुझे बताता है। आणि जेव्हा देव मला सांगतो आणि कोणासाठी मी खास विषयांसाठी काही बसते तेव्हा देव मला सांगतो मालूम हुआ? तो ये परमेश्वर गिफ्ट दिया है आणि हे देवाने दान दिलेलं आहे दासों को, आपको, सबको। लेकिन जो आप बेटे बेटी, आज से इस चर्च में जितने बेटे बेटियां कहलाते हैं, जिनके माता पिता के बेटे बेटियां कहलाते हैं, वो भविष्यवाणी करें। आणि आजपासून चर्चमध्ये जेवढे पुत्र आणि कन्या म्हणवण्यात येतात ते सगळे भविष्यवाणी और करते जो पुराने हैं, आणि जे वृद्ध आहेत हाँ, जो जुने हैं, जे जुने आहेत जो यहाँ इस चर्च में कितने जुने जुने लोग भी यहाँ है ना, आणि या चर्चमध्ये किती जुने जुने लोक आहेत ना वो जुने जुने तो मुझे हाउसेस मुस्लिम लोग ज़्यादा पता है। सिंधू मौसी सुनो मौसी है, फिर नेटकर मौसी है, वो सबसे जुनी है, मुरे मौसी है, ये सब जुने हैं, वो जुने हैं वो लोग। आणि हे सगळेजण खूप जुने आहेत इन सब मौसियों में सबसे जुनी है नेटकर मौसी, आणि या सर्व मावशांमध्ये जुने आहेत नित्य मावशे क्योंकि वो उस घर में प्रेयर होते समय का कमाया हुआ आत्मा है। आणि त्या घरामध्ये जेव्हा प्रार्थना व्हायची त्यावेळेस कमवलेला तो आत्मा आहे उससे जुनी है जया, आणि त्यांच्यापेक्षाही जुने आहेत जया जो जया सिस्टर, जया आहे जया सिस्टर, नहीं, जया शिंदे, जया शिंदे, सिंधू मौसी की बेटी, बड़ी वाली। उसे भी जुनी है। आणि त्याला उसी का काल में, उसके पहले उसी काल में वो लोग आए हुए लोग हैं। आणि त्याच काळामध्ये ती लोक आलेली लोक और आहेत उससे जुना है बाळा थोरात। आणि त्याच्यापेक्षाही जुना आहे बाळादादा बाळा थोरात सबसे जुना, सबसे पहला व्यक्ति है जो सियोन में कमाया हुआ। आणि सर्वात पहिले व्यक्ती आहे सियोनाने कमवलेला जो बाळा थोरात आता है ना शाम की चर्च में, आणि जो बाळा थोरात येतो संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये वो सबसे सियोन का पहला बीज डालकर ऐसा मिराकल बाद में हुआ, लेकिन उसको पहले सुसमाचार सुनाया गया तब वो नहीं आया। लेकिन जब वो बीमार गिरा, मरने पे था, ये बाळा थोरात मरने पे था, और वो उसके अंदर वो बीज ने काम किया,
और वो उसके घर वाले ने उसे उठा के लाया और वो चंगा होकर जिंदा होकर गया। सब लोग बोले तेरे को उठा के लेके जा रहे हैं, जाएगा कैसे? तो बोलता चल के जाऊंगा। क्या जाऊंगा? और वो चल के गया। वो लोगों को बताया, उनका चालू ना लोग, तभी उसको हिंदी नहीं आता था। And there was a हिंदी बहुत छोटा था, ये सब छोटे थे। कल्पेश इतना ही था। कल्पेश जरा एवढंच होता। ऐसा करके पढ़ने के लिए आता था। छोटे थे ये सब, छोटे थे। बाद में हाइटेड हो गए, सब हाइटेड हो गए। फिर तो सब मेरे सामने टिंगड़े थे, मालूम है? तो कहने का उद्देश्य कि जो पुराने हैं आणि जे वृद्ध आहेत, जुने हैं आणि जे जुने आहेत और वृद्ध भी है, आणि वृद्ध सुद्धा आहेत, वो स्वप्न देखेंगे। ते स्वप्न पाहतील। क्या देखेंगे? स्वप्न। काय पाहतील? स्वप्न स्वप्न। देखने का, यानी उसको हिब्रू शब्द है चालोन। आणि स्वप्न त्याला हिब्रू शब्द आहे चालोन। चालोन। चालोन का अर्थ है, चालोनचा अर्थ आहे नींद में रहते समय आंखों के सामने दिखना और सुनना। आणि झोपेमध्ये असताना डोळ्यासमोर पाहणं आणि ऐकणं, उसका संवेदना का स्पर्श होना, आणि त्या संवेदनाचा स्पर्श होणं, देखने का और सुनने का अनुभव लेना। बघायचा आणि ऐकायचा अनुभव घेणं। बाइबल बताती है, बायबल सांगतं उत्पत्ति अध्याय 28 उत्पत्ती 28 और उसका 12। त्याचं 12, उत्पत्ति उत्पत्ती 28 28 12 त्याचं 12। तेव्हा त्याला स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले, याकूब के बारे में है यहाँ पर। याकूब को स्वप्न गिरा और उस स्वप्न में क्या देखा? एक शिडी पृथ्वीवर उभी केली असो। हाँ, उसने देखा क्या देखा? पृथ्वी से स्वर्ग तक एक सीढ़ी है, तिचा शेंडा आकाशाला लागला आहे उसका जो टॉप है वो आकाश में स्वर्ग तक पहुंचा है आणि तिच्यावरून देवदूत चढ उतरत आहे। हाँ, उस सीढ़ी से स्वर्गदूत चढ़ रहे हैं, उतर रहे हैं। आणि पहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, हाँ, उसको कहा, यानी क्या? सुना। समझ में है? मैं फिर से बताती हूँ। देखना, सुनना, ये दोनों क्रिया जिसमें होती है वो परमेश्वर की ओर से पड़ा हुआ स्वप्न होता है। आणि पाहणं आणि ऐकणं ज्याच्यामध्ये ही क्रिया होते ते स्वप्न देवाकडून पडलेलं असतं। इसलिए उसने सुना, म्हणून त्याने ऐकलं, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे, ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन। हाँ, यानी वो स्वप्न जिसमें हम परमेश्वर के बारे में देखते, फ्यूचर के बारे में देखते, आगे होने वाली बातें देखते हैं, वो परमेश्वर की ओर से दिया हुआ स्वप्न होता है। आणि ते स्वप्न जे ज्याच्यामध्ये आपल्याला देवदूत किंवा पुढे होणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात ते स्वप्न देवाकडून भेटलेलं कभी असतं। कभी इंसान कैसे दिन भर में बहुत सारी व्यर्थ विचार करते हैं, थके मांदे रहते हैं, तो भी बुरे स्वप्न भी यहाँ से अपने मन के भी स्वप्न आ जाते हैं। आणि कधी कधी माणूस जेव्हा खूप सकाळपासून दिवसभरामध्ये खूप विचारांमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये पण त्यांना कधी कधी स्वप्न पडतात। तो इसलिए स्वप्न क्या कौन देखेंगे? पुराने देखेंगे। आणि जे जुने आहे ते स्वप्न पाहतील। आप अय्यूब के पत्री में भी पढ़ सकते, जॉब 33:15, इयोब 33 त्याचं 15, योग 33:15, इयोब अध्याय 33 त्याचं 15, जॉब इयोब 33:15 त्याचं 15। स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात हाँ, ये रात को ही गिरता है, यानी दोपहर के स्वप्न मानने का नहीं। समझ में है? दोपहर में जो भी हम सोते हैं, आणि दुपारी आपण जे झोपतो हाँ, तो दोपहर में जो भी स्वप्न आते हैं उसका कोई भी मीनिंग मत पकड़ो। आणि दुपारी जे काही तुम्हाला स्वप्न पडतात त्याचा काही अर्थ पकडू नका। परमेश्वर ने रात सोने के लिए बनाई, देवाने रात्र झोपायला इसलिए बनवली, रात को पड़े हुए स्वप्न। म्हणून रात्री पडलेले स्वप्न। हाँ, हम दोपहर का मैं स्वप्न का अर्थ आपको बताती हूँ। क्या होता है मालूम? हम कभी कभी रात दोपहर में 12 से 3, रात का समय बोलो या दिन का समय बोलो, ये समय होता है दृष्टा। तो कभी कभी वो हमारे शरीर को भारीपन कर देता है, नींद देता है। देखो, खाना खाने के बाद भी ऐसा लगता है, डुलकी आता है, और वो उस समय अपनी योजनाएं उसमें डाल के चला जाता है। जैसे बाइबल में मैं एक दृष्टांत बताया है, दृष्टांत में बताया परमेश्वर ने अच्छे बीज बोए आणि देवाने चांगले बी पेरले, लेकिन दुष्ट आकर उसमें
बुरे बीज बोके। पण दुष्ट येऊन त्याच्यामध्ये वाईट बी पेरून गेले. ऐसा ही काम है दुष्ट का। तो वो क्या करता है, अरे इसको स्वप्न का दान है ना, चलो इसमें मैं भी एक थोड़ा सा उसको स्वप्न का दान दिखा देता हूँ कि तेरे जीवन में ऐसा होने वाला है। आणि हिला स्वप्नाचं दान भेटलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पण जाऊन माझं स्वप्न टाकतो की तुझ्या जीवनात असं होणार आहे. तो कभी कभी वो ये कर देता है। इसलिए बहुत जनों को दोपहर के सपना पड़ते हुए लोग बताते ऐसा गिरा, तो वो शैतान की ओर से रहता है, तोड़ देने का, ग्रहण नहीं करने का। आणि खूप लोक सांगतात मग दुपारी मला असं स्वप्न पडलं तर ते सगळं येशूच्या नावाने तोडून टाकायचं, त्या स्वप्नाला ग्रहण नाही करायचं. तो यहाँ तीसरा बताया है, रात के समय में जब इंसान सोता है, रात्रीच्या वेळी जेव्हा माणूस झोपतो, स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असतात, तो बिछाणावर पडून झोप घेत असतात, देव त्याचे कान उघडतो. हाँ, वो अच्छी नींद लेते समय परमेश्वर उसका कान खोलता है ताकि वो सुन सके, परमेश्वर की वाणी सुन सके। मालूम हुआ पूर्ण वाचले। इसलिए प्रियो, परमेश्वर स्वप्न के द्वारा बात करता है और ये साल बहुत लोगों को स्वप्न का अर्थ ये सब प्रभु गिफ्ट दे रहा है। आणि या वर्षी देव स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ सांगणे हे सगळे दान तुम्हाला देत आहे. मालूम हुआ। तीसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं कि तुम्हारे जवान दर्शन देखेंगे। आणि तुमचे जे तरुण आहे ते दर्शन अभी पाहावे. यहाँ कितने जवान हैं? आणि ते किती तरुण आहेत? बाकी हम सब बुढ़े हैं। किती आले, किती वय झालं तुझं क्रिस्तात? कपडे 15 वर्षाची, मग तू जवान है ना। आपको समझा, आप सब मसीह में जवान हो, तुम्ही सगळे ख्रिस्तामध्ये तरुण आहात. लेकिन शारीरिक दृष्टिकोण से जो जवान है जिनका शादी नहीं हुआ, आणि शारीरिक दृष्टिकोनाने जे तरुण आहे ज्यांचं लग्न नाही झालं, इसलिए यही एक वचन आप ले सकते हो, जो आप अपने आप को कभी बुरा मत बोलो। आणि तुम्ही कधी स्वतःला वृद्ध समजू नका. अगर दर्शन देखना है तो, दर्शन पाहायचंय तर नहीं तो फिर बुधवार के हाउस चर्च को जाओ। नाहीतर बुधवारच्या हावचरला उस हाउस चर्च को गिफ्ट दिया है दर्शन देखने वाले बाबा। आणि त्या हावचरला गिफ्ट भेटलेलं आहे, ते लोक दर्शन पाहणार. इस साल उस हाउस चर्च में जाने वाले लोगों को दर्शन का गिफ्ट है। आणि या वर्षी ते हावचरमध्ये जाणाऱ्या लोकांना दर्शन बघण्याचं दान आहे. ये ऑलरेडी वो लोग नहीं भी चाहेंगे तो भी प्रभु दर्शन देगा। आणि त्यांना नको पाहिजे तरी पण देव त्यांना दर्शन देईल. जैसे वो प्रार्थना में बैठेंगे उनकी आंखों के सामने सब कुछ चालू हो जाएगा। आणि जसं ते प्रार्थनेला बसून त्यांच्या डोळ्याच्या समोर सगळं काही चालू होऊन जाईल. ये इस बुधवार के लोगों के लिए है। आणि हे बुधवारच्या लोकांसाठी आहे. लेकिन आज अगर हमें इस दर्शन का गिफ्ट चाहिए तो बोला मैं जवान हूँ। आणि आज जर या दर्शनाचा गिफ्ट पाहिजे तर बोलायचं मी तरुण आहे. हाँ प्रभु, मैं तो जवान ही हूँ ना। आणि हा प्रभू मी तर तरुणच आहे. क्या जवान दर्शन देखेंगे। आणि जे तरुण आहे दृष्टांत पाहते. दर्शन को हिब्रू भाषा में बोला है चाझून। आणि चमचातला चाझून। आणि दर्शनाला हिब्रू भाषेमध्ये म्हणण्यात आलेला आहे चाझून. चाझूनचा अर्थ आहे कि परमेश्वर के निर्देश के अनुसार हमारे सामने एक वीडियो क्लिप दिखाना और उसका कान में आवाज सुनाई देना। आणि देवाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या समोर एक व्हिडिओ क्लिप चालू होणं आणि देवाची वाणी ऐकणं. हाँ, जैसे हम पिक्चर जैसे आंखों के सामने देखते हैं, आणि जसं आपण पिक्चर डोळ्याच्या समोर पाहतो, तो हम आंख से देखते हैं ना, डोळ्याने पाहतो तब ना, हम थोड़ी सो के देखते हैं। तेव्हा कसं आपण झोपून बघतो. नहीं ना, नाही. मुझे भी थिएटर में लेके जाते थे, मला पण थिएटरमध्ये घेऊन बोर जायचे हो जाती थी तो मैं सो जाती थी, आणि मला कंटाळा यायचा, मी झोपून जायचे. क्योंकि कुछ कुछ तो पिक्चर मुझे समझते ही नहीं आणि थे। काही पिक्चर तर मला समजूनच नाही यायचे. पिक्चर देखना, तर पिक्चर बघायचे. जब तक पॉपकॉर्न है जोपर्यंत पॉपकॉर्न आहे तब तक पिक्चर देखती। तोपर्यंत पिक्चर बघायचे. पॉपकॉर्न खत्म, पॉपकॉर्न संपले सो जाते थे। मग झोपायचे. और दुष्ट ने बचपन में एक काम किया था। आणि दुष्टाने लहानपणी एक काम केलं होतं. मैं बाइबल मूवी कभी नहीं देखू इसलिए वो मुझे नहीं देता था। आणि मी बायबलची मूवी कधी बघू नये म्हणून मला झोप द्यायचा. कभी उसने मुझे पिक्चर यीशु का देखने नहीं दिया। आणि कधीच मला येशूचा पिक्चर बघू नाही दिला. सिर्फ चमत्कार होने तक देखते थे, बाकी का सब आगे सो जाते। फक्त चमत्कार होईपर्यंत बघायचे, बाकी सगळं झोपून काढायचे. इतने सालों तक, किती वर्षापर्यंत. यहाँ तक मैं जवान हुई उसके बाद भी मुझे कभी पिक्चर उसने पूरा देखने नहीं दिया। आणि तरुण झाल्याच्या नंतर पण त्याने मला येशूचा पिक्चर कधीच पूर्ण बघू नाही दिला. दर्शन आँख खुला रखकर हम देखते हैं। आणि जेव्हा आपण दर्शन बघतो डोळे उघडे करूनच तो बघतो. परमेश्वर हम जागरूक रहते समय, आणि आपण जागृत असते वेळेस परमेश्वर हमारे आत्मा के आणि द्वारा देव आपल्या आत्म्याच्या द्वारे हमारे सामने दृश्य दिखाता है और सुनाता है। आणि आपल्या समोर ते दृश्य दाखवतो आणि ते ऐकवतो. जैसे जॉन 8
हमारे सामने सबसे बेस्ट उदाहरण है। आणि योहान आपल्यासमोर उत्तम उदाहरण आहे। उसने पद्मोस द्वीप पर रहते समय उसने आंखों को खुला रखकर दर्शन देखा। आणि पद्मोस टापूवरती असताना त्याने डोळे उघडे ठेवून दर्शन पाहिलं। तो उसे कहते हैं, जैसे अभी आप खुला रखकर मैं आपको एक पिक्चर दिखा दूंगी, आणि डोळे उघडे ठेवून मी तुम्हाला एक पिक्चर दाखवेन, तो उसे कहते हैं दर्शन। त्याला म्हणतात कि दर्शन। आपके सामने चालू हो जाएगा। आणि तुमच्या समोर चालू तो होतं। ये साल में परमेश्वर भविष्यवाणी करता है कि आपके जवान क्या देखेंगे, दर्शन देखेंगे, पवित्र आत्मा से भरेंगे। आणि या वर्षासाठी देव तुम्हाला म्हणतो की तुमचे जे तरुण आहे ते दर्शन पाहतील, तुम्हारे पूर्णीय स्वप्न देखेंगे यानी आत्मा से भरेंगे। आणि तुमचे जे पूर्णीय आहे ते आत्म्याने बदले स्वप्न पाहतील। और तुम्हारे बेटे बेटियां या तुम बेटे बेटियां हो तो तुम भविष्यवाणी करोगे, आत्मा से भरोगे। आणि तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या, जर तुम्ही पुत्र किंवा कन्या असाल तर तुम्ही संदेश ये द्या। साल आप खाली रिकामी एकदम एम्प्टी हो ऐसे नहीं, ये साल आपको भरने का साल है, आप आत्मा से भरोगे। आणि या वर्षी तुम्ही रिकामी आहात असं होणार नाही, पण हे जे वर्ष आहे तुम्हाला आत्म्याने भरण्याचं वर्ष परमेश्वर आहे। आप बल से उतरेगा, आणि देव बलाने उतरेल, आत्मा से उडाला जाएगा। आत्म्याने ओतण्यात येईल। यहाँ जब वो बैठी थी आणि जेव्हा ते इथं बसलेल्या होत्या तब उसके ऊपर पानी उड़ेला गया। तेव्हा त्यांच्यावरती पाणी ओतण्यात आलं। एक्टिंग भी दिखा सकते थे, ऍक्टिंग पण दाखवू शकत लेकिन होतं वो ना, भीगी गई, पण ते भिजले ये भी नाही। भीग गई, आणि या वो भी भिजल्या। भीग गई। त्या पण भिजल्या। वो बोल सकती थी ना, नको 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 ठंडीची काय आहे। आणि बोलू शकत होता ना की आता थंडीची वेळ आहे, नका लेकिन टाकू। फिर भी उनके ऊपर उड़ेला गया। पण तरी सुद्धा त्यांच्यावरती ओतण्यात वैसे आलं। आपकी इच्छा न होने के बावजूद भी आप भरोगे। मग तसं तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही आपल्याला ये साल आप पवित्र आत्मा से परिपूर्ण होगे, आणि या वर्षी तुम्ही देवाच्या आत्म्याने परिपूर्ण पवित्र व्हाल। आत्मा के दान पाओगे। पवित्र आत्म्याचे दान प्राप्त खास कराल। करके ये 3 दान, खास करून हे 3 दान, भविष्यवाणी, भविष्यवाणी, स्वप्न स्वप्न और दर्शन, आणि दर्शन, एक के बाद आपके ऊपर उंडेलता जाएगा। आणि हे की तुमच्यावरती और थोडं आप मिळण्यात प्रभु येईल। की सेवा करोगे। आणि तुम्ही देवाची सेवा करा। आकाश में पृथ्वी पर चमत्कार होगा। आकाश आणि पृथ्वीवरती चमत्कार होईल। परमेश्वर आने वाले इस दिनों में, इस साल में बहुत चमत्कार करने वाला है। आणि देव येणाऱ्या वर्षामध्ये खूप चमत्कार करणार आहे। ऐसे चमत्कार असे चमत्कार जो यहाँ लिखा है, लहू, आग और धुआं। आणि इथे लिहिलेलं आहे रक्त, आग आणि धूळ। हाँ, लहू यानी बहुत सारा लहू बहाया जाएगा। आणि खूप सारं रक्त वाहण्यात येईल। और मेरे ख्याल से गए साल में भी बहुत सारा लहू बहाया गया, अभी तक युद्ध चालू है। आणि गेल्या वर्षी पण खूप रक्त वाहण्यात आलं आणि अजूनपर्यंत युद्ध चालू अभी आहे। न्यूज देखोगे कधी न्यूज पाहिली तो आपको दिखाई देगा ये तीनों भी, लहू, आग और धुआं। आणि तुम्हाला दिसेल की रक्त, आग आणि धूळ, ये तीनों भी उधर दिखाई देते हैं। आणि तिन्ही इकडे तिकडे दिसून येतात। युद्ध की जगह पर लहू भी दिख रहा है। युद्धाच्या ठिकाणी रक्त पण दिसतं। बॉम्ब डालने के कारण वो लोग क्या न्यूक्लियर न्यूक्लियर नहीं डाला, लेकिन बहुत कुछ डालने के कारण आग है, आणि खूप साऱ्या गोष्टी त्या लोकांनी टाकल्यामुळे आग तिकडे आहे और धुआं पर धुआं वहाँ है। आणि धुराचे डोळे तिकडे आहेत। पूरा घर जल रहा है, आणि पूर्ण घर जळत आहे। बिल्डिंगे जल रही है। बिल्डिंग जळत आहे। विध्वंस तो होने के कारण उसमें से धुआं निकल रहा आणि है। विध्वंस होत असल्यामुळे तिकडे धूर निघत आहे। और प्रभु यीशु आने से पहले आणि प्रभू येशू याच्या अगोदर ये ज्यादा होगा, हे जास्त होईल। ये ज्यादा होगा। अभी तो फिलहाल हम लोग कहाँ देख रहे हैं? आणि आता फिरायला आपण कुठे पाहतोय? रशिया और यूक्रेन में। रशिया युक्रेनमध्ये। बराबर है, ये एक ही जगह पर हम देख रहे हैं। हर अलग अलग जगह पर थोड़ा बहुत है, बाजू बाजू की कंट्री आपस में एक दूसरे से लड़ती है, जो एक कंट्री में रहने वाले लोगों को नहीं मालूम। आणि शेजारची जी कंट्री आहे ते आपापसामध्ये लढत आहेत। बाजूची कंट्री आहे त्यांना नसेल नाही। पर परमेश्वर का न्याय आने से पहले पण देवाचा न्याय याच्या अगोदर ये ज्यादा बढ़ेगा। हे जास्त वाढेल। ये आपको एक चिन्ह दिया गया है कि कभी भी रैप्चर हो सकते हैं। आणि तुम्हाला चिन्ह दिलेले आहे की कधीही रॅप्चर होऊ जब शकते। ज्यादा युद्ध की चर्चा आप सुनोगे, आणि जेव्हा जास्त युद्धाची चर्चा तुम्ही ज्यादा ऐकाल, युद्ध देखोगे, जास्त युद्ध पहा, समझ जाना समजून जा कि रैप्चर होगा और उसके बाद ही फिर, क्योंकि पृथ्वी का 1/3 खराब करना है। आणि रॅप्चर होईल त्याच्यानंतरच, कारण एक पृथ्वीचा एक भाग नष्ट करायचा रैप्चर आहे। के बाद ही पृथ्वी का 1/3 भाग खराब होगा। आणि रॅप्चर झाल्याच्या नंतरच पृथ्वीचा एक पानी भाग खराब होगा, पाणी खराब होईल, सूर्य अंधकार हो जाएगा, सूर्य अंधकारमय होईल, चंद्रमा लाल हो जाएगा। चंद्रमा लाल ये होत सब जाईल। आगमन के, यीशु के आगमन के निकट होने पर जल्दी जल्दी हो जाएगा। आणि सगळे येशूचं आगमन जवळ असल्याच्या नंतर हे सगळे चिन्ह अलग होतील। अलग पृथ्वी पर आकाश में अलग अलग चिन्ह दिखाई देंगे, आकाशामध्ये वेगवेगळे चिन्ह दिसते, पृथ्वी पर अलग अलग चिन्ह दिखाई देंगे। पृथ्वीवरती वेगवेगळे चिन्ह दिसते। और फिर क्या होगा? आणि मग काय जो होईल? ये पृथ्वी दिखाई दे रही है वो आग से जलेगी। आणि जी पृथ्वी तुम्हाला दिसत आहे ती आगीने जळेल। परमेश्वर आग में जलाने से पहले आणि देव आगीमध्ये जाळण्याच्या अगोदर मनुष्य ही पृथ्वी को आग से जला रहा है। आणि माणसं जे आहे पृथ्वीला आगीने जाळून टाकते।
एक दूसरे को विध्वंस करके, आणि एकमेकांचा विध्वंस करून, यानी अंतिम काल में हम बोल नहीं सकते न्यूक्लियर चलेगा कि नहीं, आणि अंतिम काळामध्ये आपण सांगू नाही शकत की न्यूक्लियर चालेल किंवा नाही. लेकिन मैं आपको बताती हूँ, मी तुम्हाला सांगते, क्योंकि मैंने जब प्रभु से प्रेयर किया था, ये जब युद्ध चालू था, ये मेरी बातें जो मैं प्रभु के साथ बैठते समय मैंने बात किया था. आणि जे मी जेव्हा मी देवाबरोबर बसले त्या गोष्टी मी देवाबरोबर बोलले. प्रभूला म्हटलेलं कुणी कुणावर न्यूक्लिअर चालून देऊ नको, मला भीती वाटते, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्यूक्लिअर नको चालू, कारण मला सहन नाही होणार. प्रभू हे सगळे असे भरलेले माणसं मेलेले, आमच्या भारत देशावर जर कोणी न्यूक्लिअर टाकलं तर प्रभू मग आमच्या भारत देशाला पण त्रास होईल. नको नको प्रभू, कारण त्यालाही युद्धात पडावं लागेल ना. म्हणून मी म्हटलेलं प्रभू न्यूक्लियर नको. उस समय पवित्र आत्मा ने, मैं बोल सकती हूँ, पवित्र आत्मा ने कहा था जब तक रैप्चर नहीं होता तब तक न्यूक्लियर वेपन इस्तेमाल नहीं होगा. आणि जोपर्यंत रॅप्चर होणार नाही तोपर्यंत न्यूक्लियर वेपनचा वापर नाही होणार. रैप्चर होने के बाद पण रॅप्चर झाल्याच्या नंतर तब न्यूक्लियर वेपन जरूर चालू होगा. तेव्हा न्यूक्लियर वेपन नक्की चालू एक देश दूसरे देश से जरूर लड़ेगा. जे देश आहे दुसऱ्या देशावरती नक्की चालू पृथ्वी जाईल. का तिहाई खराब होने के लिए, आणि पृथ्वीचा एक तिहाई भाग नष्ट होण्यासाठी, पृथ्वी पर धुआं होने के लिए, पृथ्वीवरती धूर होण्यासाठी, आग दिखने के लिए आग दिसण्यासाठी राष्ट्र राष्ट्र के विरोध जरूर होगा. राष्ट्र राष्ट्राच्या विरोधात उठेल. उसके बाद ही एंटी क्राइस्ट आएगा. त्याच्यानंतरच ख्रिस्त विरोधात एंटी येईल. क्राइस्ट कहेगा कि मैं तुम सब में शांति प्रस्थापित करूंगा आणि ख्रिस्त विरोधक म्हणेल की मी तुमच्यामध्ये शांती प्रस्थापित और करेन सारे राष्ट्रों को शांत कराएगा. आणि सर्व राष्ट्रांना शांत तब करेल. उसके बाद वो एक करेंसी करेगा. आणि तेव्हा त्याच्यानंतर एक करन्सी तो वैसे करेल. देखा गया तो 10 कंट्री की जो करेंसी यूरो बोलकर वो एक ही करेंसी है. आणि 10 कंट्रीची जी 10 करन्सी कंट्री आहे की आगे जाके सारे देशों की कंट्री की एक ही करेंसी यानी एक ही पैसा, जो हमारा रुपया है ना वो हमारा रुपया नहीं रहेगा फिर. आणि पुढे जाऊन एकच करन्सी होईल. आपला जो रुपया आहे ना तो रुपया नसेल. और आपको मालूम है लोग सोना क्यों जमा कर रहे हैं? आणि तुम्हाला माहिती सोनं का लोक घेऊन ठेवलंय? इसलिए क्योंकि जब ये करेंसी बंद हो जाएगी, जब ये currency हमारे बंद देश होगी की और एक ही करेंसी होगी, आणि आपल्या देशाची करन्सी बंद होऊन एकच करन्सी होईल. तो जो 666 नंबर चलाएगा नहीं आणि 666 नंबर घेणार नाही. इस हाथ पे, जैसे हम लोग कैसे आधार कार्ड ले रहे हैं, आणि जसं आपण आधार कार्ड घेतोय, पैन कार्ड ले रहे हैं, पॅन कार्ड घेतोय, वैक्सीन लोग ले रहे हैं, वॅक्सिन लोक घेत आहेत. तो वैसे ही लोगों को लगेगा कि गवर्नमेंट का ये एक के बाद एक ऐसा रूल आता जाएगा. आणि एक नंतर एक असे नियम येत राहते. 3 वैक्सीनेशन होने के बाद बूस्टर निकला, 3 वॅक्सिनेशन झाल्यानंतर बूस्टर ऐसा निघालं. बूस्टर निकलते निकलते और भी कुछ ना कुछ निकलेगा. आणि असं बूस्टर निघाले तर अजूनही पुढे काही ना काही ऐसा निघाले. निकलते निकलते ही वो 666 नंबर आएगा. लोगों को क्या लगेगा, हाँ ये सब लिया तो ये भी लेने में क्या जाता है. आणि असं निघाल्याच्या नंतर 666 नंबरचे पण नियम निघतील आणि मग लोक म्हणतील हे सगळं घेतले मग हेला घ्यायला काय आहे? कुछ लोगों ने अभी तक, भले सिर्फ क्रिश्चियंस नहीं, मैं ये नहीं बोलती थी ओनली क्रिश्चियन, आज भी ऐसे बहुत से लोग हैं, घेतल्यामुळे वो लोग क्या करेंगे, ते लोक काय करतील? वो लोग को तो खरीदी करना पड़ेगा ना, सामान लेना देना तो करना पड़ेगा. वो थोड़ी रैप्चर हो गए. अभी सोचो मैं रैप्चर हो गई, आप लोग रैप्चर हो गए, हमारा बच्चा हो गए. आणि तुमचा आणि माझा रॅप्चर झाला, आपला बचाव झाला. सोचो मैं रह गई, समजा मी राहिले हमेशा सोचो मैं ही रहती हूँ. सोचो हाँ वो ही नहीं है, लेकिन मैं रह गई आणि समजा मी राहिली तो मग मेरा पैसा तो चलेगा नहीं, 66 नंबर लिया नहीं, लेकिन खाना तो ये सोना मुझे उपयोगी पड़ेगा. आणि जे सोनं आहे ते मला उपयोगी पडेल. क्योंकि सोना बेच के ले सकते हैं सोना, आणि सोनं विकून आपण राशन घेऊ शकतो. सोना उस समय बड़ा उपयोगी पड़ेगा. आणि सोनं त्यावेळेस खूप उपयोगी पडेल. इसीलिए लोग सोना जमा करते हैं. आणि म्हणून लोक सोनं जमा करतात. लेकिन बाइबल हमें बताती है पण बायबल आपल्याला सांगतं सोना रहने दो. सोनं असू द्या. मैं उनका बताया जो सोना जमा कर रहे हैं उनका बताया, लेकिन बाइबल हमें क्या बताती है बायबल आपल्याला काय सांगतं? कि जो कोई ये नंबर नहीं लेगा, जो कोणी नंबर के घेणार बिना नाही, खाना नहीं मिलेगा. नंबर शिवाय जेवण भेटणार नाही. ये रूल है. हा नियम आहे. मतलब सोना भी उस समय उपयोगी आणि सोनं पण त्यावेळेस उपयोगी नहीं पड़ेगा. नाही पडणार. मालूम हो आपको. लेकिन लोग, मनुष्य को देखो लोग कैसे मूर्ख मतलब दुष्ट कैसे लोगों को मूर्ख बना रहा है, सोना जमा करके रखा है. आणि दृष्ट कसं माणसांना मूर्ख बनवत आहे आणि सोनं जमा करून ठेवत आहे. सोना चांदी कोई भी हमें नहीं बचा सकता. सोनं चांदी काही वाचू नाही शकत. सिर्फ प्रभु हमें बचा सकता है. फक्त देव त्यांना वाचू जो शकतो. यहाँ लिखा है जो प्रार्थना करेगा आणि जो प्रार्थना करेल वही छुटकारा पाएगा. त्याला छुटकारा अगर भेटेल. मैं प्रार्थना करूंगी उस काल में कैसे भी तो मुझे 7 साल तो रहना ही पड़ेगा. आणि 7 वर्ष कसंही करून राहावंच लागेल. मुझे प्रभु रैप्चर नहीं करेगा. आणि देव रॅप्चर अगर आपका रैप्चर हो गया तर तुमचं रॅप्चर मैं झालं रो रो कर बोलती हूँ, प्रभु प्लीज प्रभु मुझे माफ कर.
क्षमा करो, उठा उठा प्लीज प्रभु, नाही हात तरी उचल. नाही उठाएगा. आणि 7 साल म्हणजे देणार आहे. आणि मी रडून रडून किती म्हटलं की देवा तुम्हाला उचलतो, देव नाही उचलला. 7 वर्ष राहायचंच आहे. पर 7 साल में मेरी प्रार्थना से मैं बची रहूंगी. पण 7 वर्ष माझ्या प्रार्थनेच्या द्वारे मी वाचले मैं पकड़ में नहीं आऊंगी. मी पकडवण्यात येणार नाही. पूछो क्यों? विचारा का? सैटेलाइट में मुझे पकड़वाने नहीं देगा. आणि देव माझ्या प्रार्थनेच्या द्वारे सॅटेलाइटच्या द्वारे मला पकडून नाही येणार. ये यार, ये सबसे बड़ा फायदा रहेगा उस समय. आणि हा सर्वात मोठा फायदा असेल सैटेलाइट कुछ भी दिखा देता है. आणि सॅटेलाइट काही दाखवतं. अगर आप गूगल पे भी जाओगे तो आपको ये हमारा सियोन भी दिखा देता है. आणि गुगल मध्ये जर तुम्ही गेलं तर आपलं सियन छोटे दाखवतं. छोटे 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 इंसान दिखाता है. आणि लहान लहान छोटी छोटी माणसं गाड़ी दाखवतात. जाते हुए दिखाता है. गाडी जाताना दाखवतात. सैटेलाइट का काम है दिखाना. आणि सॅटेलाइटचं काम आहे ये दाखवणं. लोग सब लोग सैटेलाइट से पकड़ते हैं, आणि लोक सॅटेलाइटच्या द्वारे लेकिन पकडतात, हमें नहीं पकड़ पाए. पण आपल्याला नाही पकडू शकणार. इसलिए प्रार्थना उस समय उपयोगी आणि पड़ेगी. प्रार्थना त्यावेळेस उपयोगाची पडेल. लिखा है कि परमेश्वर उस समय उसे बचाएगा. आणि देव त्यावेळेस त्यांना वाचवेल. और सियोन पर्वत पर सियोन पर्वत पर यानी जितने परमेश्वर के बचे हुए लोग हैं, जैसे मैंने कहा बहन, मेरे जैसे बहुत से लोग रहेंगे. अभी सियोन की तो नहीं रही, मैं अकेली रह गई. आणि तिथं वरील त्या राजूने एकटीच राहिली. नहीं, ऐसा नहीं रखेगा प्रभु, किसी एक को साथ देगा, क्योंकि मैं अकेली रह नहीं सकती ना. अकेला मेरे को रहने को जमता नहीं, तो कोई कंपनी में जरूर देगा. आणि तुम्ही कंपनी देणार नक्की फिर भेटेल. हमारी रेशमा है ना साथ, मेरे असिस्टेंट कभी भी साथ रहती है. असिस्टेंट कभी छोड़ के जाती है क्या? असिस्टंट कधी सोडून जाते तो का? इसलिए आपने साथ में मैं इसका हाथ, ये मेरा हाथ, हम दोनों भाग रहे. हाँ, रात को सोते समय भी मुझे टेंशन नहीं रहेगा कि कोई तो होगा नहीं. हाँ, तो इसलिए ये हाँ चला ही बाजूला आहे. हाँ, इसको मरने नहीं दूंगी. पूछो क्यों? मग नाही देणार. विचारा का? मैं अकेली हो जाऊंगी ना. इसको बचा के रखूंगी 7 साल. आणि हिला वाजून ठेवेल सोबत. ये जरूर काम करूंगी. आणि हे नक्की काम करेल. पकड़ में आने नहीं दूंगी. पकडण्यामध्ये येऊ नाही देणार. बाइबल के बहुत सारे वचन बाहर है. आणि बायबलमध्ये खूप सारे वचन कैसा पाहिजे रहना है, कैसा नहीं रहना, वो भी मुझे मालूम है. आणि कसं राहायचं कसं नाही राहायचं अन्न सर्व सामग्री माहिती आहे. कैसे प्राप्त करना है वो भी मालूम है. उस काल में मैं क्यों ये बातें नहीं बताती, अन्न सामग्री उस काल में प्राप्त करना है, क्योंकि मेरी इच्छा नहीं कि आप रहे, मैं रहूं. आणि मी का सांगत नाही की अन्न सामग्री त्या काळामध्ये कशी प्राप्त करायची, कारण का माझी इच्छा नाही की तुम्ही आणि मी राहावं. इच्छा है क्या? इच्छा आहे का? नहीं, फिर मैं वो वचन क्यों प्रचार करूं? मग त्या वचनाचा प्रचार मी का करू? कि हम कैसे अन्न निकालना है, कैसे भाग से लाना है. कोई कोई मसीह लोग तो सिर्फ वो जो नंबर है पेन से लिखेंगे. आणि काही काही ख्रिस्ती लोक पेनाने तो नंबर लिहिते. गोंधन का जो कलर है ना, गोंधन को जो कलर, जो उस समय जो कलर लगाया रहेगा, उस कलर से वो लोग लिखकर वो किसी और का मार्क का नंबर ज्वाइन करा देंगे और अनाज ले लेंगे. तो ये बहुत तरीके हैं बाइबल में, जो कैसे उस काल के बचे हुए लोग कैसे खाना लेंगे दिया है बाइबल में. लेकिन मैं प्रचार क्यों नहीं करती, क्योंकि हमारी चर्च का कोई रहना नहीं. आणि आपल्या मंडळीचं कोणी राहू नये ये मेरी इच्छा ही है. माझी इच्छा आहे. मैं प्रभु को रोज बोलती हूँ मी देवाला रोज बोलते. कि प्रभु सियोन चर्च का एक भी व्यक्ति नरक नहीं जाने. आणि सेवा मंडळीचा एकही व्यक्ति नरकात रैप्चर जाणार हुआ नाही. तो सारा चर्च उठा लेगा. आणि रॅप्चर झालं तर भले वो कहीं काम पे होगा. आणि वगैरे तो व्यक्ती कामावर असेल. सुबह के चर्च में बहुत से लोग काम पे जाते हैं. आणि सकाळच्या मंडळीमध्ये खूप सारे लोक कामावर जहाँ जातात. मुझे वहाँ रैप्चर करना, पण जिथे लोक असतील तिथे त्यांचं रॅप्चर करेल. लेकिन एक भी रखना मत. पण एकालाही ठेवू नकोस. एक को भी नहीं रखना. एकालाही ठेवू नकोस. और ऐसा है, देखो हमारी प्रार्थना हम करते हैं ना, वैसे ही प्रभु करेगा. आणि आपली प्रार्थना जशी आपण करतो ना तसंच देव सियोन करेल. चर्च का कोई भी व्यक्ति इधर नहीं रहेगा. आणि सेवन मंडळीचा एकही व्यक्ती इथे राहणार नाही. सेवन मंडळी खाली असेल. मैंने खुद देखा था मी स्वतः पाहिलं कि होतं हमारा सियोन खाली है, की आपलं सेवन ठिकाणी आहे. पूरा खाली है. आणि और संपूर्ण ठिकाणी सोल्जर्स आहे. लोग सियोन में आएंगे. आणि सैनिक लोक सेवन मध्ये आले. दरवाजा तोड़ा है ये, आणि दरवाजा तोडलेला आहे तो. और वो लोग अंदर आ रहे. आणि आतमध्ये येत आहेत. और मैं बोला अरे बाप रे, और मैं बेडरूम में हूँ. मैंने तेरे को मला बघतील ना देवा, परमेश्वर वो तो मुझे देख लेंगे. आता ते मला पकड़ती. अभी मुझे पकड़ और लेंगे. हमारा सीवन में पूरा वो घूमकर बेडरूम में सब जगह ढूंढकर, और मैं बेडरूम में हूँ लेकिन उनको मैं दिखाई नहीं दी. आणि ते सेवामध्ये संपूर्ण ठिकाणी फिरले. मी बेडरूम मध्ये आहे पण मी त्यांना दिसले नाही. क्यों नहीं दिखाई दी? का नाही दिसण्यात आली? हाँ, मैं आत्मा में थी, आणि मी आत्म्यात होते. इसीलिए उनको मैं दिखाई नहीं दी. आणि म्हणून मी त्यांना दिसले नाही. ये मेरा दर्शन था. आणि हे माझं दर्शन होतं. मुझे बहुत अच्छा लगा था. आणि मला खूप आवडलेलं. ये मैंने इस रीति से दर्शन देखा. आणि ह्या रीतीने मी दर्शन पाहिलं. और मेरे इस दर्शन को पुष्टि कौन किया मालूम? आणि माझ्या दर्शनाला
सहमति यानी मदद और आगे देने के लिए, उत्साहित करने के लिए किसने मदद किया मालूम? आणि उत्साहित करण्यासाठी असं कोणी मदत केली माहिती आहे? हमारी संगीता पवार, आणि आपल्या संगीता पवार जो पहले वहाँ रहती थी ना, आणि ज्या पहिले इथे राहायच्या उसने भी यही देखा। त्यांनी पण हेच पाहिलं होतं. सियोन पूरा खाली है, आणि सियोन पूर्ण सब खाली आहे जगह आ गए और पकड़ने वाले लोग उसको आए पकड़ने को। आणि सगळ्या ठिकाणी आज आहे आणि पकडणारी लोक आलेली आहेत. आणि ती सियोनात आली, अहो सियोन में आई दीदी ब्रदर अंकल करती है, और वो चिल्ला रहे थे पण कोणच नव्हता। पर कोई भी नहीं था. ती वो थे ती आपल्या मेंबर चर्चची मेंबर नाही ना, और वो हमारे चर्च मेंबर नहीं है. उल्हासनगरच्या चर्चची मेंबर आहे, उल्हासनगर की चर्च की मेंबर है म्हणून ती राहिली। और इसलिए वो नहीं गए. तिला मी म्हटलं जागृत राहा बाई, खूप मोठी चेतावणी तुझ्यासाठी। और मैंने उनको कहा कि जागरूक रहो, ये बहुत बड़ी चेतावनी है आपके लिए. चर्च छोड़ना मत. चर्च सोडू नको ही तिला मी वॉर्निंग दिली। और चर्च को छोड़ना मत ये वार्निंग मैंने उनको दी थी. आणि ती तिचं कुटुंब आहे, और वो उनका कुटुंब है आणि ती कुटुंबाला पकडून नेले, तीच फक्त इथं पळत आली। और वो अपने कुटुंब को छोड़ के वो अपने कुटुंब को छोड़कर यहाँ पर आए हैं आणि तिच्या कुटुंबाला पकडण्यात आले। और उसके कुटुंब को पकड़ा गया है. सोल्जर, ते सोल्जर्स त्या टायमाला सोल्जर्सच जास्त हे चालणार, त्यांचंच कार्य जास्त चालणार। और उस टाइम में जो सोल्जर होते हैं उन्हें ज़्यादा चलेगा. ते सगळे अँटी क्राइस्टचे सोल्जर असते, और सब मसीह विरोधी सोल्जर रहेंगे. माहिती पडलं? तर म्हणून सांगायचा उद्देश प्रियानो, आज आपला देव सांगतो और आज हमारा परमेश्वर कहता है सियोन पर्वतावर सियोन पहाड़ पर आणि यरूशलेम मध्ये जेवढे राहील, जितने बचे हुए हैं, परमेश्वर वो उनको बुलाएगा और वे उद्धार पाएंगे। आणि येरुशलेममध्ये जेवढे राहिलेले आहेत देव त्यांना बोलवेल आणि त्यांचं तारण करेल. और बहुत आत्माएं जिनके सियोन के लिए चुने हैं वो आएंगे। आणि जेवढे आत्मे देवाने सियोनसाठी निवडलेले आहेत ते सगळे अजून येतील. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. ग्रहण करेंगे इस वचन को, ग्रहण करेंगे इस वचनाला. स्वीकार करेंगे, आत्मा से भरना है ना। ये साल आत्मा से, पवित्र आत्मा से भरने का साल है। आणि हे वर्ष पवित्र आत्म्याने भरल्याचं वर्ष आहे. ऑटोमेटिक है। देखो, मुझे बताओ, आप में से ऐसा कौन माणूस है, आणि मला असं सांगा, कौन इंसान है तुमच्या मताचा कोण व्यक्ती आहे जो क्षमा नहीं मांगता है? जो क्षमा नाही मागत? हाथ ऊपर करो। हात वर करा. कोई भी नहीं ऐसा, एक जन भी हमारे चर्च का कोई भी ऐसा बोलेगा नहीं कि मैं क्षमा नहीं मांगता। आणि आपल्या चर्चमधलं कोणी असं म्हणणार नाही की मी क्षमा नाही मागत. हमारे बच्चे तो क्षमा मांगते हैं, आणि आपली मुलं पण क्षमा क्षमा मागतात. मांगकर सोते हैं, क्षमा मागून सोडतात. बराबर है? ये क्यों? हे का? क्योंकि पश्चाताप क्या करता है, हमें फिर से प्रभु के सामने खड़ा करता है। कारण पश्चाताप काय करतो, आपल्याला पुन्हा देवासमोर उभं करतो. इसीलिए पवित्र आत्मा से भरेंगे, चर्च के लोग पवित्र आत्मा से भरेंगे। आणि म्हणून चर्चमध्ये लोक पवित्र आत्म्याने भरतीलच. अब हम खड़े हो जाएंगे, की आपण उभं राहूया, और हमारे दोनों हाथों को ऊपर उठाएंगे, आपले दोन्ही हात उंच और करू हम इस वचन को स्वीकार आणि करेंगे। या वचनाचा आपण स्वीकार करू. सब लोग अपने इस वचन को ग्रहण करेंगे। आणि आपण सर्वजण या वचनाचा स्वीकार करू. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद। प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने मेरे राजा, मेरे मान पवित्र जैसे आपने प्रॉमिस किया है कि आप इन दिनों में बाद, और प्रभु सचमुच प्रभु आने वाले इन दिनों में प्रभु सियोन वासी प्रभु पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाएंगे। पवित्र पिता यीशु के नाम से सियोन के बेटे बेटियां प्रभु पवित्र पिता भविष्यवाणी करेंगे प्रभु, उन्हें सपने देखेंगे, जवान दर्शन देखेंगे, और यीशु के नाम से अब इन सबके ऊपर आत्मा उड़ेला है। यीशु के नाम से तुम्हें पवित्र आत्मा उड़ेला है। अब इन सब पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर पवित्र आत्मा के द्वारा भविष्यवाणी 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 का दान इन एक के ऊपर ठहरे पाए, जवान दर्शन देखने पाए। इन सब के आगे में यीशु के नाम से बोल, यीशु के नाम से आज से एक के बाद एक ये दर्शन देखते जाएंगे। पवित्र पिता होने वाली बातें ये देखेंगे प्रभु, जब वो आँख बंद करेंगे तो सोएंगे तो प्रभु ये स्वप्न देखेंगे प्रभु। यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता, आज से हम डिक्लेयर करते हैं ये सब सियोन वासी पवित्र आत्मा इनके ऊपर तो उड़ेला है, और ये पवित्र आत्मा से परिपूर्ण होगा। धन्यवाद देते, ये सब उद्धार पाएंगे, ये सब छुटकारा पाएंगे, और ये सब प्रार्थना करेंगे। इन सब का प्रार्थना का जीवन होगा। सियोन में आने वाला कोई भी बिना प्रार्थना का नहीं है, कोई भी नहीं प्रभु। सभी लोग प्रभु पवित्र पिता पवित्र आत्मा से परिपूर्ण प्रभु। धन्यवाद देते, हम स्वागत करते, इस वचन को हम ग्रहण करते, यीशु के नाम से ग्रहण करते। आओ तो प्रज्वलित हो जाए
यीशु के नाम से बांधते पवित्र पिता, यीशु नासरी के नाम से प्रभु धन्यवाद देते पिता, आपका लहू लगा दे। और प्रभु इस वचन को हम पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से स्वीकार करते हैं, ग्रहण करते हैं, धन्यवाद देते पिता, आपका लहू लगा दे और आपकी आशीष मांगते, धन्यवाद देते पिता, आपके पंख में सुरक्षित रखा, धन्यवाद देते पिता। कलीसिया के लिए दिया गया इस वचन को हम सब के ऊपर उंडेले हुए इस वचन को हम ग्रहण करते हैं और हम हमारे प्रभु पवित्र पिता मस्तक को आपके सामने खुला करते हैं। उंडेल दे प्रभु, उंडेल दे, हम भीग जाने दे इस पवित्र आत्मा के जल से जो हमारे अंदर सोता बहकर निकले वो दूसरों के पास निकलेगा। यीशु के नाम से, यीशु के नाम से हर एक का सिर तेरे आत्मा के जल से, तेरे आत्मा के जल से भर दे, उमड़ प्रभु। हम सब अपने सिर को तेरे सामने झुकाएंगे, भर दे प्रभु सिर को, भर दे तेरे आत्मा का जल से, भर दे प्रभु। और हमारे अंदर से सोता उमड़ कर प्रभु दूसरों तक जाने दे, दूसरों तक जाने दे, दूसरों तक जाने दे। ओ रबखाना मसाला रबखाना मसाला रबखाना मसीरे मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा 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 मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा 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 मेरा बखाना मसीरे नमः शखाना मसीरे नमः शंतरा बारा 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 मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा मसीरे मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा मसीरे मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा 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 मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा मेरा बखाना मसीरे मेरा बखाना मसीरे शंतरा बारा 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 मेरा बखाना मसीरे मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बखाना मसीरे मेरा बखाना मसीरे नमः शंतरा बारा 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 बारा। Fill us with your fire. Fill us with your holy water. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हम आपकी स्तुति करते, हम आपकी बड़ाई करते, आपके नाम को ऊंचा करते हुए धन्यवाद देते यीशु के नाम से आमीन।